राहू दे ना, तू काहीच करू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नाही का अर्थशास्त्रामधील नाही का पुढचा टॉपिक घेणार आहोत, जे हॉट टॉपिक आहे, ज्याच्यावर आयोगाने खूप प्रश्न विचारलेले आहे. तो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI वर आपल्याला बरेच प्रश्न आहे, ते पाहू आपण. RBI चे संख्यात्मक साधन, RBI चे गुणात्मक साधन, त्यानंतर RBI ची काही पार्श्वभूमी आहे त्यांची आली, त्याच्यावर प्रश्न बरेच विचारले आहे, ते पाहू. आणि नक्कीच आजच्या व्हिडिओमधून तुमचा 1 मार्क फिक्स होईल. यापूर्वी आपण पैसा सुद्धा टाकलेला टॉपिक, जर तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ नाही पाहिले असेल इकॉनॉमिक्सचे तर नक्की पहा, कारण की तुम्हाला त्या व्हिडिओमधून नक्कीच 1 मार्क फिक्स होईल. तर चला तर पाहूया आपण RBI. तर RBI जो टॉपिक आहे, RBI ची स्थापना कोणत्या कायद्याने झाली हे लक्षात ठेवा. 1934च्या कायद्याने झाली. 6 मार्च आहे, लक्षात ठेवा, तारीख राहिली लक्षात ठेवा. 6 मार्च 1934 कायदा RBI चा 1934चा आहे. त्यानंतर ते स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935. हे पाठ पाहिजे ना, पाठ म्हणजे पाठ. हे 6 मार्च लक्षात ठेवा, 1934चा कायदा बऱ्याचदा आला तर मार्च लक्षात ठेवा. 1934, 1 एप्रिल 1935 ला स्थापन. आणि याचे जे राष्ट्रीयकरण कधी झालं होतं RBIचं, तर 1 जानेवारी 1949. याच्यावर हे तारीख सहित पाठ पाहिजे, तिन्ही गोष्टी, कारण की याच्यावर प्रश्न आलेले आहे, तर आपण पाहूच. आणि RBI ची जी शिफारस कोणत्या आयोगाने केली होती, तर यंग हिल्टन आयोग, लक्षात ठेवा, यंग हिल्टन आयोग. ज्यावेळेस RBI ची स्थापना झाली होती त्यावेळेस त्याची मुख्यालय कोलकाता येथे होते 2 वर्षासाठी, 1935 ते 37 दरम्यान. परंतु 1937 पासून तर आजपर्यंत कुठं आहे, मुंबई आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकते की बा सुरुवातीला 5 वर्ष कोलकात्याला होतं, तर नाही, 2 वर्ष होतं, लक्षात ठेवा. 1937 पासून इथं काय करू शकते आयोग, 1938 पासून मुंबई मुख्यालय झालं, तर आपल्याला मग ते वाटणार नाही की चुकीचं आहे म्हणून, तर लक्षात ठेवा 37 पासून. त्यानंतर ज्यावेळेस RBI ची स्थापना झाली त्यावेळेस ती सरकारी होती का, तर नव्हती, सरकारी मालकीची नव्हती. त्यावेळेस ते खाजगी भांडवलातून स्थापना झाली होती. लक्षात ठेवा, हे फार इम्पॉर्टंट आहे. खाजगी भांडवलातून सुरुवातीचे मालक खाजगी होते, लक्षात ठेवा. त्यानंतर RBI ने नाही का कोणत्या देशाची नाही का मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, तर लक्षात ठेवा. 1942 पर्यंत नाही का मध्यवर्ती बँक म्हणून ब्रह्मदेश, ज्याला आपण म्यानमार म्हणतो ना, बर्मा, यांचं सुद्धा मध्यवर्ती बँक म्हणून काम केलं. 1948 पर्यंत, म्हणजे 30 जून 1948 पर्यंत जे आपण म्हणतो ना कोणता माउंट बॅटन योजना जेव्हापासून लागू झाली तेव्हापर्यंत नाही का पाकिस्तानचं सुद्धा मध्यवर्ती बँक म्हणून यांनी काम केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि जे RBI जे धोरण राबवते त्याला आपण काय म्हणतो, मौद्रिक धोरण, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये मॉनेटरी पॉलिसी. आणि जे सरकार धोरण राबवते त्याला आपण म्हणतो राजकोषीय धोरण. ते आपण राजकोषीय म्हणजे आपण सार्वजनिक वित्त टॉपिक मध्ये पाहू. मौद्रिक धोरण म्हणजे काय असते माहिती आहे का, सरकार काय करत असते, RBI जे चलन वाढवत असते त्याच्यावर नाही का, किंवा पतपैशावर किंवा पैशाच्या पुरवठ्यावर जे नियंत्रण ठेवत असते त्याला म्हणतो आपण मौद्रिक धोरण. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच मौद्रिक धोरण RBIचं. पैशाचा पुरवठा आपण संकल्पना मागं पाहिली, M1, M2, M3 जे आहे हे पैशाचा पुरवठा असते, हे आपण पाहिले. याच्यावरच नियंत्रण काय करते, RBI ठेवते. आणि हे जे नियंत्रण ठेवत असते RBI ते कोणत्या माध्यमातून ठेवत असते, तर जे आपण संख्यात्मक साधन आणि गुणात्मक साधन पाहतो ना, तेच होय, यालाच म्हणतो आपण RBIचं मौद्रिक धोरण. प्रश्न आल्यावर क्लिअर होईल. फक्त एवढं लक्षात ठेवा, पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे हे RBIचं मौद्रिक धोरण आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर काही फॅक्च्युअल डाटा पहा. RBIचं पहिलं गव्हर्नर कोण होते, तर सर ऑसबर्न स्मिथ होते, लक्षात ठेवा, सर ऑसबर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर CD देशमुख होते. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्याला हे फॅक्च्युअल डाटा आहे ना, त्यामुळे लक्षात ठेवा. तुम्हाला जर प्रश्न विचारला जगातील पहिली बँक कोणती आहे मध्यवर्ती, तर स्वीडिश बँक आहे. स्वीडिश, तिची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ, त्यांची रिझर्व्ह बँक ऑफ आहे तिची वाली, तर स्वीडिश लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवा. आणि भारताची रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली ती इंग्लंडची जी मध्यवर्ती बँक आहे त्याच्या धर्तीवर झाली आहे, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आणि बँक हा शब्द कोणत्या भाषेतील आहे, लक्षात ठेवा, इटली भाषेतील आहे, इटालियन भाषेतील आहे, लक्षात ठेवा. बँक हा शब्द इटली आहे, त्याचा अर्थ काय होते, बेंच किंवा टेबल असा होतं, हे लक्षात ठेवा. कधी विचारलं फ्रेंच आहे का काय, तर लक्षात ठेवा. बँकलाच आपण अधिकोष म्हणतो, माहित आहे ना, बँकचं नाव दुसरं, अधिकोष म्हणजेच बँक असते, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे की बँकला दुसरं नाव काय, तर अधिकोष म्हणत असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, RBI कोणती काय छापत नाही याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर RBI नाही का, लक्षात ठेवायचं, 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी RBI छापत नाही. बघा, 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी
छापत नाही, मग हे कोण छापणार? तर अर्थ वित्त मंत्रालय किंवा वित्त मंत्रालय जे असते ते, याच्यावर सही कोणाची असते? वित्त सचिवाची. म्हणून लक्षात ठेवायचं 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी कोण छापते? तर भारत सरकार. असं लक्षात ठेवा, भारत सरकार अंतर्गत वित्त मंत्रालय आणि त्याच्यावर सही असते वित्त सचिवाची. मग आरबीआय काय छापते? तर 1 रुपयाची नोट आणि नाणी सोडून सर्व 2 रुपयाच्या नोटीपासून सर्व नोटा कोण छापणार? आरबीआय. याच्यावर प्रश्न विचारला आपल्याला, लक्षात ठेवा. त्यानंतर लक्षात ठेवा पत नियंत्रण कोण करत असते? तर आरबीआय करत असते. आणि पत पैसा किंवा पत निर्मिती कोण करते? ते व्यापारी बँक करत असते. लक्षात ठेवा, इथे दिलेलं बघा, पत नियंत्रण आरबीआय करते, पत निर्मिती किंवा पत पैसा निर्माण व्यापारी बँका. हे फरक चांगला लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकते. आणि पतपत्र देणे हे आरबीआयचं कार्य असते प्राथमिक. पतपत्र देणे हे व्यापारी बँकेचा आयोगाने दिलेलं आहे, ते विधान चुक आहे. तर पतपत्र देणे हे कोणाचे कार्य आहे? तर आरबीआयचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मेन्सला आपल्याला राज्य वित्त सचिवाची बैठक जी आरबीआयची होत असते ना, राज्य वित्त सचिवाची बैठक वर्षातून 2 वेळा होत असते मुंबईला. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे. आयोगाने 2 ते 3 वेळा रिपीट, मी एकच क्वेश्चन घेतला की बा राज्य वित्त सचिवाची बैठक 2 वेळा होत असते, पाठ करायचं. तिथं 3 वेळा दिलेली आहे, कुठे 4 वेळा दिली आहे, हे चुकवलेलं आहे त्यांनी, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा थोडी माहिती आणखी, हे आरबीआय जे असते केंद्र आणि राज्य सरकार यांच्या कर्ज व्यवहारांचे व्यवस्थापन कोण करत असते? आरबीआय. लक्षात ठेवा, कर्ज व्यवहारांचे व्यवस्थापन कोण करत असते? आरबीआय, केंद्र आणि राज्याच्या दरम्यान. आणि आरबीआय जे आहे बँकावर नियंत्रण ठेवत असते, बरोबर आहे, कारण की नियंत्रण करणारी संस्था तीच आहे ना आपल्या इथं. तर ते कोणत्या 2 कायद्याच्या माध्यमातून करते? याच्यावर प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, मी इथं शॉर्ट मध्ये लिहिलं 1934चा कायदा म्हणजे काय? तो आरबीआयचा कायदा आणि 1934चा तो वाला. आणि दुसरा बँकिंग नियमन कायदा, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, ज्याला म्हणतो आपण 1949चा. हे लक्षात ठेवा, हे 2 कायद्यावर असे प्रश्न आलेले आपल्याला. आणि हे 2 कायद्यावर बँकावर नियंत्रण ठेवणारे 2 कायदे कोणते? हे 2 कायदे लक्षात ठेवा, ज्यावर प्रश्न आल्यावर पाहू आपण. त्यानंतर बघा आपल्याला सर्वात जास्त प्रश्न जे येते आरबीआयचे संख्यात्मक साधन आणि गुणात्मक साधनावर येत असते. तर मी आणि आपल्याला संख्यात्मक साधन गुणात्मक साधन जे आहे मी तुम्हाला नाही का स्क्रीनवर नाही का फोटो टाकीन, ते तुम्ही तसा चार्ट लिहून घ्यायचा. आणि आपल्याला जे एक्सप्लेनेशन जास्त येते कोणाचं येते? तर संख्यात्मक साधनाचं, ते डिटेलमध्ये येते. गुणात्मक साधनावर आपल्याला डिटेल प्रश्न नसते, पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी आपण त्याचा प्रश्न सॉल्व्ह करतो. आपण पाऊस PIQ कसं सोडवायचे. तर मी याच्यावर फक्त संख्यात्मक साधन घेतलेले आहे, गुणात्मक साधन नाही घेतले. मी तुम्हाला स्क्रीनवर सांगतो आणि तोंडी सुद्धा सांगतो कशा लक्षात ठेवायचं, तुम्ही ते नोट डाऊन व्यवस्थित करजा. तर आता काय पाहू आपण माहित आहे का? तर बघा आरबीआयची जी संख्यात्मक साधन असते ते आणि गुणात्मक साधने पाहू. साधने 2 प्रकारचे असतात, तुम्ही लिहायचे, एक संख्यात्मक आणि गुणात्मक. संख्यात्मकचे पहिले पॉईंट लिहायचे तुम्ही, जसं CRR, SLR, त्यानंतर येते रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, खरेदी विक्री व्यवहार. हे जे पॉईंट आहे एकाखाली एक पहिले लिहायचे आणि या दुसऱ्या साईडनं गुणात्मक साधने लिहायचे. मी ते स्क्रीनवर लावतो फोटो, ते पाहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक्सप्लेन करायचं एक 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 एक. हे आपल्याला याच्यावर प्रश्न आहे, आपण पाहूच. तर बघा संख्यात्मक साधन म्हणजे काय? यामध्ये नाही का पत नियंत्रण जे असते, पतचलन हे याच्यावर आकारमान ठरवत असते याची, हे लक्षात ठेवा. आणि जे गुणात्मक असते तिथे दिशा ठरवत असते, म्हणजे शब्द काही, आकारमान म्हणजे संख्या असते ना, आकार किती आहे ते, तर ते. आणि दिशा जर म्हटलं तर गुणात्मक असते. बस एवढा फरक लक्षात ठेवा. आणि जास्त आहे आपल्याला प्रश्न याच्यावर, आपण पाहू एक एक करू. तर लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं साधन आहे आरबीआयचं 2. एक आहे रोख राखीव प्रमाण, ज्याला आपण म्हणतो CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. लक्षात ठेवायचं इंग्लिशमध्ये CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. आणि दुसरा आहे वैधानिक रोखता प्रमाण, SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. लक्षात ठेवा, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो याला म्हणतात. हे 2 साधने आहे ना, हे आरबीआयची प्रत्यक्ष साधन आहे. हे 2 तुम्हाला प्रश्न खूप आले आहे, परंतु जर असा आला आरबीआयचे खालीलपैकी प्रत्यक्ष साधने कोणती? प्रत्यक्ष संख्यात्मक साधन, त्यात कन्फ्युजन होऊ शकते. फक्त प्रत्यक्ष 2च आहे, SLR आणि CRR. कारण यांना प्रत्यक्ष म्हणण्याचं कारण काय? हे पैशाच्या पुरवठ्यात नाही का डायरेक्ट वाढ करते, डायरेक्ट घट करू शकते, म्हणून यांना आपण प्रत्यक्ष साधने म्हणतो. आणि बाकीची जी अप्रत्यक्ष साधने आहे ती बाकीची अप्रत्यक्ष, हे 2 सोडले. तर हे तुम्ही फरक लक्षात ठेवा, तुम्ही लिहायचं, हे 2 प्रत्यक्ष तर बाकी अप्रत्यक्ष. रोख राखीव प्रमाण काय म्हणतं? रोख राखीव प्रमाण म्हणजे काय? तर व्यापारी बँका नाही का त्यांच्या ठेवीपैकी काही पैसा जो असतो रोख स्वरूपात आरबीआयकडे ठेवा लागते. व्यापारी बँकेला त्यांच्यापैकी जे ठेवी असते ना त्यापैकी काही पैसा कॅशच्या स्वरूपात आरबीआयकडे ठेवा लागते, त्यालाच आपण म्हणतो रोख राखीव प्रमाण. हे फक्त कॅश मध्ये ठेवला जाते म्हणून आपण रोख राखीव म्हणतो. लक्षात ठेवा.
हे सर्व बँकावर बंधनकारक असते ठेवणं, आरबीआय कडे ठेवा लागते. आणि आरबीआय कायदा हे मी थोडं लिहिलेलं आहे. आरबीआय कायदा 1934च्या सेक्शन 42 नुसार बंधनकारक आहे. हे तुम्ही लिहा, कारण की हे सोपं आहे लक्षात ठेवायला, म्हणून मी घेतलं, नाही तर बंधनकारक बस आहे. तर लक्षात ठेवा, आरबीआय कायदा 1934 सेक्शन 42 नुसार हे ठेवणे बंधनकारक आहे. कोणता? संख्यात्मक साधन. आणि हे जे असते ना, इथं लिहिलेलं आहे मी, सर्व बँकावर बंधनकारक आहे. हे बिन SLR बिन, तर हे बँकिंग नियमन कायदा 1949च्या सेक्शन 24 नुसार, म्हणजे 42 जर उलट केलं 24 येते ना, फक्त कायदा इथं 34चा आहे आणि ते 49चा बँकिंग नियमन कायदा. हे फरक लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न असा येणार नाही, परंतु लक्षात राहू शकते, म्हणून मी ते दिलेलं आहे. तर अक्षर थोडे छोटे काढलेले आहे, थोडं समजून घ्या. त्यानंतर बघा, पतचिन्हाचे सर्वात प्रभावी माध्यम कोणते आहे? तर CRR आहे. लक्षात ठेवा, सर्वात प्रभावी माध्यम आहे CRR. प्रश्न विचारू शकते, पतचलनाचे सर्वात प्रभावी साधन कोणते? तर CRR लिहायचं, लक्षात ठेवा. आणि याच्यावर जे प्रश्न आहे आपल्याला, की CRR जर वाढविला, आम्ही CRR यूज करतो, तुम्ही रोख राखीव प्रमाण ते पाहून घ्या. CRR जर वाढवला तर काय होते आणि CRR घटवला तर काय होते, याच्यावर प्रश्न आपल्याला आयोगाने विचारले आहे. तर लक्षात ठेवा, सर्व याच्यातच आहे तसं. CRR जर वाढवला तर पतसंकोच होते, म्हणजे पैशाचा काय होते? कमी होते पैसा. वाढवला तर, कारण माहित आहे का, आपण काय म्हटलेलं आहे, CRR म्हणजे काय असते? व्यापारी बँकांना त्याच्या जवळ पैसा आरबीआय कडे ठेवा लागते, बरोबर आहे. जर आरबीआय तो दर वाढवला तर व्यापारी बँकाला जास्त पैसा ठेवा लागेल ना त्यांच्यापाशी. मग ते काय होईल? बाजारातली पैसा कमी होणार नाही का? कारण की व्यापारी बँका कर्ज देणार का? बाजारात नाही, कारण की त्यांनी दर वाढवल्यामुळे पैसा त्यांचा आरबीआय कडे येणार. म्हणून म्हणतो आपण पतसंकोच. आणि हे जर कमी केल्यास, समजा CRR जर कमी केल्यास, तर CRR कमी केल्यावर काय होईल? रेट कमी होईल, तर आरबीआय कडे कमी ठेवा लागेल ना नाले व्यापारी बँकेने. मग व्यापारी बँका तो पैसा काय करीन? बाजारात कर्ज स्वरूपात देईन. म्हणून काय म्हणतो आपण? पताचा विस्तार होईल. याच्यात कसं असते? पतसंकोच, एक वाढवला तर दुसरं कमी होणार, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं CRR वाढवला तर दुसरा कमीच होणार आहे, पतसंकोच. आणि जर CRR जर कमी केलं तर त्याचा काय होईल? विस्तार. म्हणजे याच्यात व्यस्त संबंध आहे, सर्व याच्यातच व्यस्त संबंध आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्नाला पाहू. आणि हे जे करत असते CRR कधी वाढत असते? भाववाढ झाली की. आणि भाववाढ इथे पैसाचा खूप वाढला जाते ना, भाववाढ म्हटलं तर पैसा बाजारात खूप येते. मग ते कमी करायचं असेल तर CRR काय करत असते? वाढवल्या जाते. आणि जर इथं बघा, मंदीच्या काळात, तेजीच्या काळात, म्हणजे भाववाढ आहे ना, तेजी, तर यामध्ये काय होत असते? आपण CRR वाढवल्या जाते. आणि मंदीच्या काळात काय करत असतो? जर CRR कमी केला जाते, बघा CRR कमी मंदीच्या काळात, कारण की मंदीमध्ये काय असते? पैसा कमी असते. मग आपण CRR जर कमी केलं तर बाजारात जास्त पैसा येणार, म्हणून लक्षात ठेवायचं मंदी. आणि जे महाग पैशाचे धोरण असते त्यालाच आपण भाववाढीच्या काळात कोणते धोरण वापरले जाते? महाग पैशाचे धोरण. आणि मंदीच्या काळात कोणतं वापरले जाते? स्वस्त पैशाचे धोरण. याच्यावर प्रश्न आलेला आहे, हे जसं तसं पाठ करा, हे फार इम्पॉर्टंट आहे. CRR जर वाढवला तर पतसंकोच होईल. हे कोणत्या काळात होईल? तेजीच्या काळात, म्हणजे भाववाढीच्या काळात. आणि त्यावेळेस जे धोरण वापरते त्याला महाग पैशाचे धोरण म्हणतो. जर CRR जर कमी केला तर पतविस्तार होईल. आणि कोणत्या काळात होते? मंदीच्या काळात, ज्याला आपण म्हणतो चलन घटीच्या काळात. आणि त्यावेळेस असते स्वस्त पैशाचे धोरण. याच्यावर प्रश्न आलेला आहे, हे तुम्ही पहा. त्यानंतर हे फॅक्च्युअल डाटा आहे, लक्षात ठेवा. 9 फेब्रुवारी 2013ला CRRचं प्रमाण 4% होतं, 4% पर्यंत कमी केलं. हे PIQ 2 वेळा रिपीट आहे, म्हणून जसा तसा घेतला आणि आता पाठ करायचं, इतकं डिटेल नाही जायचं. फक्त 2013ला किती होता CRR? 4% पर्यंत कमी. हे तुम्हाला कळलंच असं. त्यानंतर बघा, वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे काय? SLR मध्ये आणि CRR मध्ये फरक काय? CRR जो असतो ते आरबीआय कडे ठेवा लागते, कोणाला? व्यापारी बँकेने. ते फक्त कॅशच्या स्वरूपात ठेवा लागते. पण SLR जे आहे ते आरबीआय कडे ठेवा लागत नाही, तर बँका स्वतः जवळ ठेवत असते ठेवीच्या स्वरूपात. आणि हे ठेवणे सुद्धा बंधनकारक असते. परंतु हे कोणत्या स्वरूपात ठेवते? जसं CRR हा कॅशच्या स्वरूपात ठेवते, तर हे कॅशच्या स्वरूपात ठेवू शकते, सोन्याच्या स्वरूपात ठेवू शकते, आणि सरकारी रोखे, ज्याला आपण गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणतो ना, या स्वरूपात ठेवत असते. लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आहे. हे नुसतं कॅश, फक्त कॅशच्या स्वरूपात हे ठरवत असते. हे 3 याच्यात ठरवत असते, रोख, सोने आणि सरकारी स्वरूपात. आणि बँका स्वतःकडे ठेवा लागते आणि हे आरबीआय कडे. हे तुम्ही फरक स्पष्ट करा सरकार लिहू शकता. त्यानंतर बघा, हे सर्व बँकावर बंधनकारक असते, लक्षात ठेवा. कोणत्या कायद्यानुसार? बँकिंग नियमन कायदा 1949चा कलम 24. इथं कलम 42 आहे, इथं आरबीआय ऍक्ट नुसार आहे. आणि इथं काय? बँकिंग नियमन कायदा. या कायद्यावर बिन प्रश्न आहे डायरेक्ट, तुम्हाला दाखवतो मी. आणि
हे जसं आपण वाढवलं घटवलं ना, इथं सुद्धा तेच राहील बघा. जर आपण SLRचं प्रमाण जर वाढवलं तर काय होणार आहे, पतसंकोच होईल, हेच आहे. आणि कोणत्या काळात, तेजीच्या काळात महापश्चात धोरण. हे जर आपण SLR जर कमी केला तर पतविस्तार होईल मंदीच्या काळात आणि स्वस्त पैशात धोरण. हे तुम्ही जशा तसं लिहा. याच्यात काय व्यस्त संबंध आहे बघा. वाढवला तर काय होईल, कमी होईल. हे कमी केला हे वाढणार, म्हणजे याच्यात व्यस्त आहे. आपण प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला जास्त लक्षात ठेवी. आणि भाववाढीच्या काळात कोणतं धोरण वापरते, महाग आहे म्हणून बा. आणि चलन घटीच्या काळात स्वस्त पैशात धोरण, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे, पाहू आपण. इथं फक्त मी काय केलं, वाढ आणि गट समान तरतूद आहे, म्हणजे हीच तरतूद इथं कॉपी आहे, बाकीच्या याच्यात तेच आहे. त्यानंतर बघा याच्यावर प्रश्न विचारलाय 1991च्या नरसेन समितीने नाही का SLR 38.5% 25% कमी करावा असं सांगितलं होतं. डायरेक्ट प्रश्न 2 वेळा रिपीट आहे की बा कोणत्या समितीने, म्हणजे नरसेन समितीने SLR 38% किती टक्केपर्यंत कमी केला, इथपर्यंत प्रश्न आहे. तर कितीपर्यंत केला, 25%. लाईन पाठ करा. आणि SLRलाच नाही का नरसेन समितीनं काय म्हटलं होतं, बँकिंग क्षेत्रावरील कर. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, बँकिंग क्षेत्रावरील कर कोण म्हटलं होतं, नरसेन समितीनं. कशाला म्हटलं, SLRला, CRRला नाही. हे लक्षात ठेवा. हे छोटे छोटे अक्षर काढलेले आहे, परंतु तुम्ही व्यवस्थित लिहा तुमच्या नोटबुक मध्ये. हे आपण आता पाहिलेलं आहे. आता आपण पाहू अप्रत्यक्ष साधने, जी बँक दर आहे. म्हणजे संख्यात्मक साधनांमध्ये 2 प्रकार आहे ना, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता पाहू आपण तिसरा प्रकार, बँक दर. बँक दर म्हणजे काय असते माहिती आहे का, RBI जे असते व्यापारी बँकांना कर्ज देत असते. तर कसं देत असते कर्ज, तर दीर्घकालीन. बघा इथं सुद्धा आपण काय म्हणत असतो, रेपो दर मध्ये RBI. रेपो दर म्हणजे काय आपण पाहू, RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, पण तिथं अल्प काळासाठी देते, इथं दीर्घ काळासाठी देते. एवढं फरक लक्षात ठेवा. RBI व्यापारी बँकांना कर्ज देते आणि ज्या कर्जावर व्याज आकारलं जाते त्याला आपण बँक दर म्हणत असतो. लक्षात ठेवा. इथं बघा मी अक्षर लहान काढले, RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, बरोबर आहे, दीर्घकालीन देत असते बा. इथं लिहून आहे दीर्घकालीन. आणि या कर्जावर जे व्याज आकारले जाते त्याला काय म्हणतो आपण, बँक रेट म्हणत असतो. लक्षात ठेवा. आणि बँक रेटला दुसरं नाव काय माहिती का, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पुनर्वटवणीचा दर, डिस्काउंट म्हटलं जाते याला, पुनर्वटवणीचा दर. IMPI याच्यावर प्रश्न आहे. पुनर्वटवणीचा दर कोणाला म्हणतो, डायरेक्ट लिहायचा ऑब्लिक मध्ये, याला म्हणत असतो आपण बँक रेटला. इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपण नाही का रेपो दर पाहू. रेपो दर आणि बँक रेट मधला फरक लक्षात ठेवायचा. दोन्ही इकडे नाही का RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, पण इथं अल्पकालीन देते, तिथं दीर्घकालीन देते. तिथं व्याजावर आकारलं जाते. लक्षात ठेवजा. इथं मी सूक्ष्म फरक सांगितलाय बघा. रेपो दर आहे, हे RBI काय करत असते, व्यापारी बँकांना कर्ज देत असते. आणि कशासाठी देत असते, अल्पकालीन, ओव्हरनाईट साठी. हे लक्षात ठेवा. 1 ते 56 दिवसापर्यंत असते. खरं 1 ते 56 दिवसापर्यंत असते. यामध्ये टर्म रेपो, रिव्हर्स म्हणजे टर्म रेपो असे बरेच नाव आहे. तर ते काही इम्पॉर्टंट नाही, परीक्षा ओरिएंटेडच करू आपण. बघा RBI व्यापारी बँकांना कर्ज देते अल्पकालीन. अल्पकालीन शब्द फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा हे रेपोचा इंग्लिश मध्ये काय म्हणत असतो पाय, रिपर्चेस. आरचा अर्थ काय होते, रिपर्चेस, REP. आणि ओचा अर्थ होते ऑब्लिगेशन, पुनर्खरेदी बंधन. असं लक्षात ठेवायचं. रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणजे रेपो दर, याचा लॉंग फॉर्म आहे पुनर्खरेदी दर. यालाच आपण वटाव दर सुद्धा म्हटलं जाते. लक्षात ठेवजा. याला वटाव दर सुद्धा लिहा. रेपो दरलाच वटाव दर म्हटला. आणि पुनर्वटाव दर बँक दरला म्हणतो आपण. एवढं लक्षात ठेवा. इथं लिहून टाक जा, मग जागा थोडी नाही आहे इथं म्हणून. तर तुम्ही, आणि यामध्ये काय असते माहिती आहे का, हे जे कर्ज देत असते ना, तर कशाच्या आधारावर देत असते, तर सरकारी रोख्याच्या तारणावर. म्हणजे सरकारी रोखे जे आहे गव्हर्नमेंट बॉन्ड, ते तारण म्हणून ठेवा लागते. आणि त्याच्यावरच काय करते, अल्पकालीन कर्ज देते, RBI देते व्यापारी बँकेने. आणि या रेपो दरचा उद्देश काय असते माहित आहे का, रेपो दरचा बघा इथे दिलेला आहे मी. रेपो दरचा उद्देश, याच्यावर प्रश्न आहे. ते हे काय करत असते, बँकाच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढवत असते. रोखता वाढत असते. कोण, रेपो दर. कारण कसं बघा, इथं RBI काय करणार, व्यापारी बँकांना कर्ज देते ना, मग व्यापारी बँकेपाशी काय येणार, पैसा येणार. मग पैसा व्यापारी बँक काय करणार, बाजारात जाईल, लोकांना कर्ज देईल, मग बाजारात पैसा वाढवणार नाही का, म्हणून म्हणते ते काय, रोखता वाढवते, कॅश वाढवते बा, कोणाच्या, बँकाच्या हातातील. हे विधान बरोबर आहे. आणि याच्या उलट काय राहील माहित आहे का, इथे या बघा, याच्या उलट राहील, बँकाच्या हातातील अल्पकालीन रोखता शोषते किंवा कमी कोण करणार, मग रिव्हर्स रेपो दर. रिव्हर्स रेपोचा अर्थ काय माहित आहे का, व्यापारी बँक RBI ना कर्ज देत असते. उलट आहे ना,
तर अल्पकाळासाठी. मग व्यापारी बँक जर आरबीआयला कर्ज देत असेल तर व्यापारी बँकेचा पैसा कोणापाशी जाणार आहे? रिझर्व्ह बँकेजवळ जाणार आहे. मग बाजारातील पैसा कमी नाही होणार का? मग बाजारात पैसा कमी होईल, व्यापारी बँकेवरचा पैसा जर कमी झाला ते बाजारात कर्ज देणार नाही, म्हणून पैसा काही येणार नाही. म्हणून काय करत असते, रिव्हर्स रेपो दरचा उद्देश काय असते की अल्पकालीन रोखता शोषली जाते किंवा कमी केली जाते आणि रेपो दर मध्ये रोखता वाढवली जाते. प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. लक्षात ठेवायचं, बँकाच्या हातातील अल्पकालीन रोखता आणि व्यापारी बँका आरबीआयना कर्ज देते. इथं उलट आहे. हा, इथं आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते, इथं व्यापारी बँक आरबीआय करते. कीवर्ड काय? अल्पकालीन. इम्पॉर्टंट आहे, फार महत्वाचा आहे, याच्यावर क्वेश्चन आलेले आहे. तर लक्षात ठेवा, हे दोनच याच्यावर प्रश्न आलेले आहे. इथं रोखता कोण शोषते, रोखता कोण वाढवते, हे तुम्हाला मी डेफिनेशन सांगितलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपल्याला इथे आणि एक लक्षात ठेवा, 2014ला नाही का रेपो दर किती टक्के होता असा प्रश्न आलेला आहे 22ले. तर मी डायरेक्ट घेतलेला आहे 2014ला 8% रेपो दर होता. फक्त एवढंच पाठ करायचा. आता जर पुन्हा आला रिपीट तर आला पाहिजे, हेच उद्देश आहे. आपण काही पाठ करत नसतो. रेपो दर किती टक्के आहे काय, तर 2014ला किती आहे? 8% होता. एवढा फक्त लक्षात ठेवा. आपण प्रश्न आल्यावर तुम्हाला क्लिअर होईल आणि अक्षर छोटे छोटे आहे, थोडं पाहते. त्यानंतर बघा खुल्या बाजारातील खरेदी विक्री व्यवहार जे असते याच्यावर प्रश्न आहे आपल्याला बरेच. बघा खुल्या बाजारातील खरेदी विक्री व्यवहार लिहायचं, त्याला इंग्लिश मध्ये OMO सुद्धा विचारेल. ओपन मार्केट ऑपरेशन. ओ म्हणजे खुल्या, मार्केट म्हणजे बाजार, खरेदी विक्री व्यवहारला काय म्हणतो? ऑपरेशन म्हणत असतो. लक्षात ठेवा OMO. याच्यात काय असते माहित आहे का? आरबीआय खरेदी विक्री कशाची करत असते यामध्ये? तर सरकारी रोखे, व्यापारी हुंड्या, परकीय चलन आणि सोने या स्वरूपात काय करत असते आरबीआय? या खुल्या बाजारात सरकारी याचे खरेदी विक्रीचे व्यवहार करत असते. इम्पॉर्टंट. त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न काय आहे बघा, खुल्या बाजारातील जे खरेदी विक्री व्यवहार आहे याच्यावर प्रश्न आहे आणि सोपा आहे. यालाच आपण OMO म्हणतो, ओपन मार्केट ऑपरेशन, ओपन मार्केट ऑपरेशन. लक्षात ठेवा, आरबीआय जे खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार करते ते कशाच्या माध्यमातून करते? सरकारी रोखे, व्यापारी हुंड्या, परकीय चलन आणि सोने. हे लक्षात ठेवा, सरकारी रोखे, व्यापारी हुंड्या, परकीय चलन आणि सोन्याच्या स्वरूपात करत असते. लक्षात ठेवा. प्रश्न माहित आहे का? इथं आहे. आरबीआय जर सरकारी रोख्यांची विक्री करत असेल तर काय करत असते? तर लक्षात ठेवा, आरबीआयने जर सरकारी रोख्यांची विक्री केली तर पतसंकोच होत असते. आणि पतसंकोच कधी होत असते? म्हणजे पताचा म्हणजे पैसा कमी कधी होत असते? तेजीच्या काळात करत असते. आणि तेजी म्हणजे भाववाढ. भाववाढातलेच काय म्हणतो आपण? महाग पैशाचे धोरण म्हणून विचारलं जाते. भाववाढीच्या काळात सरकारी रोख्यांची खरेदी करते की विक्री करते? तर तुम्ही सांगा. बघा भाववाढ म्हणजे तेजीच्या काळात काय करणार? विक्री. पाठ करायचं, तेजीच्या काळात सरकारी रोख्यांची विक्री करते आणि मंदीच्या काळात काय करणार? खरेदी करणार. याच्या उलट बघा, सरकारी रोख्यांची खरेदी कधी करते? पतविस्तार. आणि मंदीच्या काळात स्वस्त पैशाचं धोरण आहे का? लक्षात ठेवा, खरेदीमध्ये द आहे, मंदीमध्ये द आहे. मंदी आलं तर त्याला स्वस्त पैशाचं धोरण म्हणतो, तेजी आलं तर महाग पैशाचं. मग तेजी काय करीन? विक्रीच्या काळात. हे पतविस्तार. हे बघा तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे, पतसंकोच वाढवल्यावर, हे कमी केल्यावर, हे कसं आहे? कॉमन आहे यांचं. मी सांगतो शेवटी, हे लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न आलेले तुम्हाला क्लिअरच होईल. विक्री कधी करत असते? भाववाढीच्या काळात करत असते. आणि खरेदी कधी करत असते? याची वाली कायची खरेदी रोख्यांची तर करत असते ते मंदीच्या काळात. एवढं लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे बघा 7वी संकल्पना. हे याच्यावर प्रश्न फक्त आपल्याला जास्त प्रश्न CRR, SLR, त्यानंतर बँक दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर याच्यावरच प्रश्न खूप आहे आपले, आपण पाहूच. तर बघा, आणि सरकारी खुल्या बाजारातील खरेदी विक्री व्यवहार याच्यावर प्रश्न आहे 6 याच्यावर. बाकी 2 संकल्पना नवीन आहे, लक्षात घ्या. MSF हे कधी सुरू झाली होती? नवीन संकल्पना आहे, लक्षात ठेवा. इथं थोडा अक्षराचा इश्यू आहे बघा. याला आपण म्हणतो MSF चा लॉंग फॉर्म आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ही संकल्पना कधी सुरू करण्यात आली? 2011ला. पाठ करायचं, नवीन आलं तर लक्षात ठेवायचं, हे नवीन आहे. त्यानंतर बघा हे याची व्याख्या काय माहित आहे का? व्यापारी बँकाला नाही का अचानकपणे जर पैशाची गरज जर निर्माण झाली अचानकपणे, म्हणून म्हणते अचानक रोखतेची तीव्रता गरज निर्माण झाली तर ते काय करत असते? त्यांच्या निवड देयतेच्या 2% पर्यंतची कर्जे नाही का ओव्हरनाईट साठी घेत असते. ओव्हरनाईट साठी किती? 2% कर्जे त्यांच्या एकूण देयतेच्या, लायबिलिटीच्या. त्याला काय म्हणत असतो आपण? MSF. MSF मध्ये काय येत असते? म्हणजे अचानक गरज पडते, येणार तीव्र गरज,
तर ती काय करत असते, निव्वळ देयतेच्या 2% कर्जे आरबीआय कडून घेते. त्याला म्हणत असतो आपण MSF. एवढंच लक्षात ठेवायचं. कीवर्ड आहे तीव्र गरज पडते अचानक 2% देयता. बस. व्याजदर काय असते याचा माहित आहे का? याचा व्याजदर रेपो दरापेक्षा जास्त असते, एवढं लक्षात ठेवा. तिथं जर आलं रेपो दरापेक्षा कमी असते तर कन्फ्युजन आहे. आणि तारण म्हणून काय ठेवलं जाते, SRRचे जे सरकारी रोखे असते ना ते लक्षात ठेवा. ते काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त व्याख्या लक्षात ठेवा. 2011ची आहे, नवीन आहे. त्यानंतर बघा 8वी संकल्पना आहे SDF. लक्षात ठेवा, SDF ही संकल्पना कधी झाली सुरू? स्टँडिंग डिपॉझिटरी फॅसिलिटी म्हणतो आपण. स्टँडिंग डिपॉझिटरी फॅसिलिटी लिहून घ्या तुम्ही. आणि संकल्पना 2022ची आहे, नवीन आहे. 11चा दुप्पट केलं 22. MSF 2011, SDF 2022. लक्षात ठेवा. आणि याचा अर्थ काय असते माहिती आहे का? आरबीआय जे आहे LF सहभाग करतं सदस्याकडून जे असते LF, ते तुम्ही लिक्विडिटी असेट फॅसिलिटी आहे ते काही इम्पॉर्टंट नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा. आरबीआय LF सहभागाकडून म्हणजे सदस्याकडून ओव्हरनाईट साठी नाही का गैर अनुषंगिक ठेवी स्वीकारत असते. गैर अनुषंगिक इथं कीवर्ड आहे, गैर अनुषंगिक ठेवी स्वीकारणे. जर आलं तर लक्षात ठेवायचं SDF होय बा. आरबीआय LF सहभागाकडून ओव्हरनाईट आधारावर गैर अनुषंगिक ठेवी स्वीकारते. तो दर म्हणजे काय? SDF. बस एवढं लक्षात ठेवा. 2022 MSF 2011. याच्यावर जास्त प्रश्न येणार नाही. आला तरी सोपाची ने. गैर अनुषंगिक आलं तर माराचं SDF. आणि इथं जर तीव्र अचानक जर त्यांना गरज पैसा निर्माण झाला तर माराचं MSF. इतका फरक आहे. बाकी याच्यावरच प्रश्न आहे. कायच्यावर? रेपो दर, सॉरी CRR, SLR, रेपो दर, बँक दर, रिव्हर्स रेपो दर आणि खुल्या बाजारात खरेदी विक्री व्यवहार. याच्यावरच मॅक्झिमम क्वेश्चन आहे, डिटेलमध्ये आहे. आपण काय बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यांची खासियत काय संख्यात्मक साधण्याची. एक जर वाढलं तर दुसरं कमी होणार आहे यांच्यात. तुम्हाला विचारीन किंवा बँक दर वाढवल्यात काय होईल, तर काय होणार आहे? पतसंकोच होणार ना, पत कमी होणार. पत वाढणार का? नाही, पताचा कमी होणार, पैसा कमी करणार जर यांचा दर वाढला. पतसंकोच म्हणजे काय हो? पैसाच म्हणतो आपण त्याले. आपण ते बँकच्या भाषेत त्याला आपण पतसंकोच म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? गुंतवणूक परावृत्त करणे, गुंतवणूक कमी करणे, हे सुद्धा येईल. म्हणजे काय होईल? हे जर वाढला दुसरा कमीच होणार 100%. लक्षात ठेवा. कोणतं? यापैकी कोणतेही राहा, हे SLR राहिला किंवा बँक दर राहिला, रेपो दर राहिला, रिव्हर्स देव, हे जर वाढलं तर काय होणार हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरं कमीच होणार आहे. आणि हे जर कमी झालं तर दुसरं वाढणार. बस एवढंच फरक आहे. प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच क्लिअर होईल. हे पाहिले आपण संख्यात्मक साधने. आता आपण गुणात्मक साधने पाहू. गुणात्मक साधने मी काही लिहिली नाही, फक्त तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवणार, तुम्ही लिहून घे जा. एक चार्ट सांगतो, त्या टाईपचा चार्ट लिहा. तर याच्यामध्ये काय येत असते गुणात्मक साधनामध्ये? लक्षात ठेवा, कर्जासंबंधी गोष्टी येत असते. कर्ज, जसं कर्ज व तारण यातील गाळा ठरवणे, कर्जाचे रॅशनिंग करणे, असं कर्जासंबंधी गोष्टी. आणखी काही सर्वप्रथम तर यामध्ये प्रत्यक्ष म्हणजे आदेशाद्वारे नियंत्रण येईल, प्रत्यक्ष कारवाई देईन, नैतिक समजावणी देईन, असे शब्द येत असते यामध्ये. तर आपण आदेशात हे जर झालं तर मग डायरेक्ट प्रसिद्ध करायचं असं त्यामध्ये आहे. तुम्हाला मी चार्ट दाखवतो गुणात्मक साधनाचा. आणि संख्यात्मक साधन जर पाठ राहिलं तर कसे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आपण ते सुद्धा पाहू. आपल्याला डिटेल फक्त संख्यात्मक साधनेच येते, एक्सप्लेनेशन. गुणात्मक साधने डिटेल वाचायची नाही, डायरेक्ट पॉईंट पाहायचे. आणि आपल्याला संख्यात्मक साधन जरी माहीत राहिलं ना तर आपण प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकतो ते सुद्धा सांगणार आहे. तर आता आपण पाहू यावरचे PIQ. आणि आपल्याला नाही का आता तुमच्या स्क्रीनवर पहा, मी फोटो लावलेला आहे संख्यात्मक आणि गुणात्मक साधनाचा. आणि संख्यात्मक साधन हे आपण पाठ करायचे, एलिमेटन आपण काढू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि संख्यात्मक साधनावरच आपल्याला नाही का डिटेलमध्ये प्रश्न आहे, गुणात्मक मध्ये नाही आहे. गुणात्मक फक्त काय करायचं, पाठ करायचे मुद्दे. तर लक्षात ठेवा गुणात्मकचं कसं लक्षात ठेवायचं बघा. यामध्ये कर्ज संबंधी गोष्टी येते बघा. कर्ज रक्कम व तारण यातील गोळा ठरविणे किंवा गाळा ठरविणे, कर्जाचे रेशनिंग, उपभोग कर्जाचे नियंत्रण. आलं का याच्यात? कर्ज 3 गोष्टी कर्जासंबंधी आहे. बाकीचं लक्षात कसं ठेवायचं पहा. जर एखाद्याने जर कर्ज फेडलं नाही तर तिला पहिले काय द्यायचं बा? नैतिक समजावणी द्यायची. नैतिक समजावणीने जर ऐकत नसन मग आदेशाद्वारे काय करायचं? प्रत्यक्ष कारवाई करायची. आदेश द्यायचा, त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करायची. आणि प्रत्यक्ष कारवाई सुद्धा ऐकत नसन तर डायरेक्ट त्याचं नाही का न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करायचं. त्याला म्हणजे काय, आपण प्रसिद्ध करत असतो ना काही जाहिरात, तसं लक्षात ठेवा. म्हणून कोणाचं नैतिक समजावणी, प्रत्यक्ष कारवाई, आदेशाद्वारे नियंत्रण, त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई, नैतिक समजावणी आणि प्रसिद्धी, या गोष्टी काय ते गुणात्मक मध्ये तुम्हाला कळलं असेल. आपण जरी संख्यात्मक एलिमेंट केलं तर आपल्याला गुणात्मक भेटणारच आहे. प्रश्न आल्यावर पाहू आपण. लक्षात घ्या, फार इम्पॉर्टंट माहिती आहे.
आता आपण प्रश्न पाहू. बघा तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न आहे. ग्रुप सी 2019चा पतपत्र देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. तर लक्षात ठेवा, पतपत्र देणे हे कोणाचे कार्य आहे? तर आरबीआयचं आहे. लक्षात ठेवा. आणि पत नियंत्रण कोण करते? तर आरबीआयच करते. मग व्यापारी बँका काय करत असते? तर पत निर्मिती किंवा पत पैसा निर्माण करत असते व्यापारी बँका. इतकं फरक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर व्यापारी बँकेच्या चालू ठेवी आणि बचत खाते यामध्ये फरक नसतो म्हणते. तर तुम्ही सांगा, चालू ठेवी आणि बचत ठेवी आणि मुदत ठेवी याच्यात फरक असते ना तिघात बी आपापल्या कालावधीनुसार. हे फरक लक्षात ठेवायचा. तर लक्षात ठेवा, चालू ठेवी कोण काढू शकते? व्यापारी लोक काढू शकते. आणि बचत ठेवी आपलं असते, सेव्हिंग अकाउंट असते ना. आणि मुदत ठेवी म्हणजे काय? एका मुदतीत ठेवले जाते पैसे, त्याचा व्याजदर जास्त असते. याच्यात व्याजदरावर आहे, चालू ठेवीवर कमी व्याजदर नसते जास्त, बचत ठेवीवर व्याजदर असते आणि मुदत ठेवीवर त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे फरक होईल हे, तर आपण पाहूच नंतर. हे सोपा होता म्हणून विधान चूक आहे. त्यानंतर देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. आत्ताच सांगितलं तुम्हाला, पत निर्मिती पतपैसा कोण निर्माण करते? व्यापारी बँका. यानी या पतपैशावर नियंत्रण कोण ठेवत असते? तर आरबीआय. एवढा फरक लक्षात घ्या. हे दोन याचे सर्व चुकीची आहे. त्यानंतर बघा, रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रण उपायाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? विचारलं होतं आपल्याला रेपो दर, रिव्हर्स रेपो दर वरचा फरक विचारलेला आहे. इन सोपा आहे, बघा कसा सोडू आपण याला. पहिले सेंटेन्स वाचा. रेपो रेट म्हणजे असा दर ज्याला रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज देते. बघा, रेपो रेट म्हणजे काय? आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते आहे, बरोबर. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. आरबीआय जर व्यापारी बँकांना कर्ज देत असेल तर त्याला म्हणतो रेपो दर. आणि रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? व्यापारी बँका आरबीआयने देते, उलट देते. तर लक्षात ठेवायचं. आणि दुसरं आपल्याला लक्षात ठेवायचं की बा अल्पकालीन रोखता वाढते का घटते याच्यावर प्रश्न असते. तर रोखता वाढते कशी? बघा, आरबीआय नाही का व्यापारी बँकांना कर्ज देते, म्हणजे व्यापारी बँकांना पैसा देत आहे ना आरबीआय. मग व्यापारी बँका ते पैसा काय करणार आहे? बाजारात वाटणार आहे लोकांना. म्हणजे बाजारात पैसा येणार नाही का, म्हणून रोखता काय वाढणार? बाजारातली वाढणार. म्हणून म्हणते रेपो दरामुळे काय होते? रोखता वाढते. आणि जर रिव्हर्स रेपो म्हटलं तर व्यापारी बँका काय करते? आरबीआयना कर्ज देते. म्हणजे काय? व्यापारी बँकेजवळचा पैसा कोणाला चालला? आरबीआय. म्हणून म्हणतो आपण ते रोखता काय करणार? शोषणार किंवा कमी करणार बाजारातली. हे लक्षात ठेवा, सोपं आहे. आणि दुसरं सेंटेन्स जे आहे ते पहिलं सेंटेन्स होतं तेच दिलेलं आहे, फक्त रिव्हर्स रेपो दर उलट करायचं. व्यापारी बँक आरबीआयना कर्ज देते आणि दोघांचं कॉमन काय? अल्पकालीन कर्ज देते. हा लक्षात ठेवा. बँक दर दीर्घकालीन देत असते, बँक रेट. रेपो रेट हा रोकड सुलभता शोषण्याचे साधन आहे. बघा, रेपो रेट रोकड शोषते का? नाही, रोकडा वाढवते, कॅश वाढवते. म्हणून लक्षात ठेवायचं. हे पाहिजे होतं रिव्हर्स रेपो दराचं. बघा, रोखता शोषते, हे रिव्हर्स रेपो दराचं पाहिजे. तिसरं सेंटेन्स. चौथं सेंटेन्स, रोकड सुलभता व्यवस्थित ओतण्याचे, म्हणजे कॅश ओतण्याचे म्हणजे इंजेक्ट करत आहे, म्हणजे वाढवत आहे. तर लक्षात ठेवायचं रेपो रेट पाहिजे. म्हणजे चौथं सेंटेन्स जे आहे ते रेपो दर संबंधी आहे आणि तिसरं सेंटेन्स रिव्हर्स रेपो दर बद्दल आहे. तर लक्षात ठेवा, सोपा आहे कॅटेगरीतला प्रश्न. त्यानंतर बघा, नर्सियन समितीने अशी शिफारस केली होती की बा वैधानिक तरलता प्रमाण, ज्याला आपण SLR म्हणतो, 38.5% वरून किती टक्के सांगितला होता? तर 25% आपण पाहिलेला आहे इथं. लक्षात ठेवा, 38.5% वरून 25% SLR पाठ पाहिजे नर्सियन समिती. त्यानंतर बघा, पुन्हा आला, नर्सियन समितीने खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे वर्णन बँकिंग क्षेत्रावरील कर केलं? आपण पाहिलेलं आहे माहितीमध्ये. कोण बँकिंग क्षेत्रावरील कर? SLR ला म्हणतो. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कोणती समिती? नर्सियन समिती. आपण यानंतरचा जो व्हिडिओ बनवीन त्यावेळेस नर्सियन समितीच्या 1-2च्या शिफारशी घेऊ, बऱ्याच गोष्टी घेऊ बँक बद्दलच्या. इतर आज आरबीआय पाहू आपण, त्याचे संख्यात्मक गुणात्मक प्रश्न खूप आहे याच्यावर, तर लक्षात घ्या. त्यानंतर व्यापारी बँकेचे कार्य नाही म्हणते. आता व्यापारी बँका आपण जात असतो SBI पकडा, ठेवी स्वीकारत असते का SBI आपल्याकडून? हो. कर्ज देते का आपल्याला? हो. रकमाचे स्थलांतर होते का तिथे? ट्रान्झॅक्शन होते. म्हणजे पत नियंत्रण येणार का? नाही. आणि पत नियंत्रण वाचत असतो. बघा, पत नियंत्रण कोण करणार? आरबीआय. पत पैशाची निर्मिती कोण करणार? व्यापारी बँक आहे. फरक लक्षात ठेवा, बार क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर बघा, इथं स्टेट बँक ऑफ इंडियाचा उल्लेख आलेला आहे, तर पाहून घ्या. द स्टेट बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण SBI म्हणतो, याची स्थापना 1 जुलै 1955 ची आहे. लक्षात ठेवा, 1 जुलै 1955. याचे मुख्यालय मुंबई येथे. आणि जी इम्पिरियल बँक होती ना 1921 ला, इम्पिरियल बँक नाव दिलं ना, मद्रास, मुंबई आणि कोलकाता, या तिन्ही बँकाला इम्पिरियल बँक म्हणत असतो आपण. या इम्पिरियल बँकेची 1921 ला स्थापना झाली.
तर एसबीआयचं नाव दिलं होतं, राष्ट्रीयकरण नाहीत, आज एसबीआयचं नाव दिलं होतं. ते कोणी दिलं होतं? ते एडी गोरवाला समिती, लक्षात ठेवायचं. या समितीनुसार एसबीआयची स्थापना झालेली आहे, एडी गोरवाला समिती. एवढं लक्षात ठेवा, सफिशियंट आहे. 1 जुलै 1955. मुख्यालय मुंबईला आहे. त्यानंतर बघा याच्यात पण एसबीआयचा उल्लेख होता प्रश्नात, ग्रुप सी 2025 चा झाला ना, त्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 ला झाली. तर पाठ करायचं 1 एप्रिल 1935, दशक तसं पाठ पाहिजे. इथं तुम्हाला 1 जून 35 देईल, 1 मे 1935 देईल, तर चुकाचं नाही. 1 एप्रिल एप्रिलच आहे, ते एप्रिलच. आणि इथं 6 मार्च 1934 चा कायदा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील प्रमुख चौधारी व्यापारी बँकाचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. यानंतर आपण राष्ट्रीयकरण बँका घेऊ, परंतु इथे 1969 पाहिजे नव्हतं, लक्षात ठेवजा. नंतर पाहू आपण ते क्वेश्चन, ते चुकीचं आहे. 1969 पाहू. त्यानंतर जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आताच पाहिला आपण विधान, बरोबर आहे. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे आहे. बघा हे इथं आहे मुंबई. 2 वर्ष कुठं होतं पहिले? कोलकाता. 1937 पासून मुंबईला आहे. इथे 1938 पासून मुंबईला असंही उल्लेख करू शकते, तर लक्षात ठेवा 37 पासून आहे, IMP आहे. याचं उत्तर काय राहील माहित आहे का? ACD, ऑप्शन नंबर 4 लेटेस्ट प्रश्न आहे. त्यानंतर बघा, रिकामी जागाद्वारे व्यापारी बँका प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक कोणते अधिकार वापरतात? व्यापक अधिकार कोणत्या कायद्याने दिलेले आहे बँकावर नियंत्रण ठेवण्याचे, असं म्हटलेलं आहे. तर आताच आपण इथं पाहिलं होतं बघा. पहिला बघा, बँकेवर नियंत्रण ठेवते 2 कायदे, एका RBI कायदा 1934 आणि दुसरा बँकिंग नियमन कायदा, ज्याला बँकिंग रेग्युलेटरी ऍक्ट 1949. मग याचं उत्तर राहील AB. आणि जे विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा आहे ना, तो काय आहे माहित आहे का? ते फेमा आणि फेरा याच्या संबंधी आहे का कायद्यावर बँकावर? नाही. हे कसं आहे, विदेशी विनिमय, हे म्हणजे फेमा कायद्याबद्दल बोलत आहे. हे म्हणजे परकीय जे चलन व्यवस्था असते, म्हणजे काळा बाजार असते, म्हणजे परकीय व्यवहारावर नाही का नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. हे कोणता? फेमा कायदा. हे लक्षात ठेवजा. फेरा फेमा नंतर पाहू आपण, परंतु तो पर्याय एलिमेंट होता, म्हणजे C येणार नव्हता. AB पैकी मारायचं होतं, लक्षात ठेवा. आणि आताचा प्रश्न आहे लेटेस्ट, याचं उत्तर राहील AB, बरोबर. आणि हे कायदे आपल्याला जोडायला सुद्धा विचारले आहे, पाहूच ते प्रश्न आपण. त्यानंतर ग्रुप B 2025 चा लेटेस्ट प्रश्न आहे. कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही आहे? म्हणजे यांनी म्हटलं गुणात्मक कोणतं नाही आहे. मग आपण जर संख्यात्मक जर एलिमेट केलं तर उत्तर भेटणार आहे. तर बघा, उपभोग कर्जाचे नियंत्रण आलं का? कर्जासंबंधी गोष्टी आलं. आदेशाद्वारे मार्फत नियंत्रण, आदेश आला. कर्ज तारण सीमांचे नियमन आलं का? कर्ज तारण कर्जासंबंधी आहे, म्हणून येणार गुणात्मक. खुल्या बाजारातील व्यवहार, आताच वाचलंय बघा, खुल्या बाजारातील व्यवहार, खुल्या बाजारातील खरेदी विक्री व्यवहार आला का? हेच. म्हणजे हे क्वेश्चन कोणता आहे? संख्यात्मक आहे. लक्षात ठेवा, आपण संख्यात्मक जरी पाठ राहिले ते एलिमेट करू शकतो, लक्षात ठेवा. आणि हे याच्यावर प्रश्न आहे, RBI ची खरेदी विक्री व्यवहार काय? विक्री केल्यावर कधी करतो आपण विक्री? महागाईच्या काळात. आणि मंदी याची खरेदी कधी करतो सरकारी रोख्यांची? तर मंदीच्या काळात. एवढं लक्षात ठेवा. प्रश्नाला पाहूच आपण. याचं उत्तर राहील 4. संख्यात्मक साधन एलिमेट करायचं. त्यानंतर बघा, RBI पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर त्याने काय करावे म्हणते? आपण काय म्हटलं होतं? हे जे संख्यात्मक साधन जर वाढवले आणि दुसरं काय होणार? कमी होणार. इथं काय म्हणते? पैशाचा पुरवठा कमी करायचा आहे, तर मग येणार काय करावं लागेल? कमी आलं तर 1 जण वाढवा लागेल, बरोबर आहे यांच्यापैकी. तर इथं बघा ना, पैशाचा पुरवठा कमी, पतसंकोच आहे का? पतसंकोच म्हणजे पैशाचा विस्तार कमी, तुम्ही लिहू शकता इथं. इथं पतविस्तार म्हणजे पैशाचा विस्तार, इथं पैशाचा कमी, पैशाचा पुरवठा कमी केला जाते. तर कधी केला जाते? तर CRR वाढवल्यास किंवा CRR कमी केला तर विस्तार होईल, आहे का नाही? हेच होय. तर मग इथं काय दिलेलं आहे? पैशाचा पुरवठा कमी करायचा आहे, तर मग आपल्याला 1 जण वाढवा लागेल. बँक दर कमी करावा लागेल का? नाही, बँक दर वाढवा लागेल. इथं पाहिजे नव्हतं वाढवून, कारण की त्याच्या दोघात व्यस्त संबंध आहे. खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री. आता तुम्ही सांगा, खरेदी विक्री जी म्हटलं आपण, खरेदी कधी करत असतो आपण? मंदीमध्ये करत असतो, लक्षात ठेवा. ते येणार का? नाही येणार. 3 नंबरचा बघा, रोख राखीव प्रमाण वाढवणे. रोख राखीव प्रमाण वाढवणे आहे का? बघा, रोख राखीव प्रमाण CRRचं जर प्रमाण वाढवलं तर काय होईल? पुरवठा कमी होईल, आहे का नाही? ते कधी? तेजीच्या काळात. हे विधान लक्षात ठेवा. पैशाचा पुरवठा कमी करणे यालाच म्हणतो आपण 1 जण वाढवा लागेल, म्हणून याचं उत्तर येईल रोख राखीव प्रमाण वाढवणे. आणि चौथा पर्याय जे रेपो दर कमी आहे, तर रेपो दर कमी नसते तर रेपो दर वाढवा लागेल. तर लक्षात ठेवायचं, एक कमी तर दुसरं जास्त राहील पर्यायामध्ये. इतका फरक लक्षात
ठेवा. आणि आपल्याला जे दुसरा पर्याय होता ना खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी, तर बघा खरेदी जे म्हटलं तर खरेदी कधी करत असतो बघा, पतविस्तार म्हणजे पैशाचा पुरवठा वाढला तेव्हा खरेदी करत असतो, आणि पैशाचा पुरवठा म्हणजे घट झाली पतसंकोच करत असतो विक्रीमध्ये. हे लक्षात ठेवा. इथं काय विचारलं, पैशाचा पुरवठा कमी झाला. कमी झाला म्हणजे आपल्याला काय पाहावं होतं, विक्री करायला पाहावं तिथे विक्री, म्हणून कीवर्ड लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न बरेच सॉल्व्ह होते तुमचे. या पतसंकोचला दुसरा शब्द लिहा, पैशाचा पुरवठा कमी आणि याला पैशाचा पुरवठा वाढ, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. हे मंदीच्या काळात हे लक्षात ठेवा, फार सूक्ष्म आहे, तुम्हाला सोपं जाते. त्यानंतर बघा, अर्थव्यवस्थेतील वाढती चलन प्रवृत्ती म्हणजे भाववाढ रोखण्यासाठी आरबीआय कोणते धोरण राबवते. आपण माहित आहे बघा, भाववाढीच्या काळात कोणते धोरण वापरते बघा, हे भाववाढ. तेजीच्या काळात कोणतं धोरण असते, महाग. आणि मंदीच्या काळात स्वस्त पैशात धोरण. तर मग इथं काय वापरणार आहे सरकार, महाग पैशात धोरण. तर याचं स्वस्त पैशात धोरण कधी वापरत असतो आपण, मंदीच्या काळात, लक्षात ठेवा. आणि जे 4 नंबरचा पर्याय कडक पैशाचे धोरण, त्यालाच आपण महाग पैशाचे धोरण म्हणतो. महाग, कडक, लक्षात ठेवा. चीप मनी पॉलिसी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, आणि डिअर मनी पॉलिसी. डिअर मनी पॉलिसी म्हणजे काय असते, महाग पैशात धोरण. आणि चीप म्हटलं तर स्वस्त असते ना, म्हणजे ते स्वस्त पाहिजे, लक्षात ठेवा. चीप मनी पॉलिसी, डिअर मनी पॉलिसी, लक्षात ठेवा. डिअर मनी पॉलिसी म्हणजे महाग पैशात धोरण, चीप मनी पॉलिसी म्हणजे स्वस्त पैशात धोरण. भाववाढीच्या काळात महाग पैशात धोरण आणि भाव घटीच्या काळात स्वस्त पैशात धोरण. याच्यावरच समजते. याच्यावर बरेच क्वेश्चन आलेले आहे, पाहूच आपण. याचं उत्तर राहील 4 नंबरचा. त्यानंतर बघा, रिकामी जागा म्हणजे असे नियामक धोरण ज्याद्वारे केंद्रीय बँक म्हणजे आरबीआय सामान्य आर्थिक उद्दिष्टासाठी च्या प्राप्तीसाठी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. आपण पाहिलं होतं बघा, आरबीआयचं कोणतं धोरण असते, तर मौद्रिक धोरण. काय करत असते बघा, इथं पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. कोण, आरबीआय. त्याला म्हणत असतो आपण मौद्रिक धोरण. आणि हे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण कोणत्या 2 माध्यमात ठेवते, संख्यात्मक साधन आणि गुणात्मक साधन. हे लक्षात ठेवायचा. पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे हे यासंबंधी जे आरबीआय धोरण राबवते त्याला मौद्रिक धोरण म्हणतो. आणि जे वित्तीय धोरण असते पर्यायामध्ये ते आहे सरकारचं धोरण असते. ते आपण नंतर पाहू. सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर, वित्तीय प्रणाली, बचत गिचत या माध्यमातून ते वापरत असते. आपण ते नंतर पाहू राजकोषीय धोरणामध्ये. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे मौद्रिक धोरण. पैशाचा पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं धोरण म्हटलं तर मौद्रिक धोरण, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आणखी आलेले आहे. रेपो दर म्हणजे काय, आताच पाहिला आपण. रेपो दर म्हणजे काय बघा, व्यापारी बँका लोकांना कर्ज देते, हे नाही. तर 3 नंबरचं बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते. आताच पाहिला आपण, रिपीट आहे. आणि अल्प काळासाठी देते, लक्षात ठेवा. त्याच्या उलट राहिले तर रिव्हर्स रेपो दर, लक्षात ठेवा. प्रश्न आताची झाली लेटेस्ट. त्यानंतर बघा, भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते. आताच पाहिलं मौद्रिक धोरण कोण, त्याला इंग्लिशमध्ये मॉनिटरी पॉलिसी म्हणते, आरबीआय. मौद्रिक धोरण म्हणजे काय, पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. बस इतकं लक्षात ठेवा. प्रश्न आल्यावर पाहू आपण. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढीच्या काळात कोणतं धोरण वापरत असते. आताच पाहिलं, भाववाढ म्हणजे महाग पैशात धोरण. त्याच्या नावातच आहे, भाववाढ असलं महाग पैशात धोरण, हे विधान बरोबर आहे. 2 नंबर, भावघटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते, बरोबर आहे. भावघटीच्या काळात म्हणजे मंदीच्या काळात स्वस्त पैशात धोरण, भाववाढीच्या काळात म्हणजे ज्याला आपण तेजीच्या काळात तर महाग पैशात धोरण. हे दोन्ही बरोबर आहे. याच्यावर बरेच प्रश्न आहेत, तुम्ही एकदा ते समान अर्थ आहे त्यांचा. भाववाढ महाग असते ना, भाववाढीच्या काळात सरळ महाग असते, तर मग महाग पैशाचं, असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1951 मध्ये बँक दर हा 3% करून स्वस्त चलन धोरण सुरू केले. बघा, पहिले 2 तर बरोबर आहे. आपण अ ब किंवा वरीलपैकी सर्वपैकी झाले पाहिजे. आता तुम्ही प्रश्न 1951 मध्ये 3% होता का 10% होता याच्यावर क्वेश्चन करायचा नाही, त्याला बरोबरच गृहीत धरायचं. असे काही क्वेश्चन राहील, कारण की आपण विद्यार्थी म्हणून 1951 मधला डाटा पाठ करू शकत नाही, म्हणून असे विधानाले बरोबर धरायचं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1951 मध्ये बँक दर 3% होता म्हणून त्याला स्वस्त चलन. आता तुम्ही सांगा, बँक दर किती दिला तिने, 3%. 3% म्हणजे स्वस्त चलन धोरणच असू शकते. तिथं जर असं असतं 3% आणि महाग पैशात धोरण, ते चुकीचं राहत होतं, कारण 3% कमी दर आहे ना, त्यामुळे स्वस्त. जर ते जास्त असतं 8, 9, 10% तर आपण म्हणत होतो की महाग पैशात धोरण आहे, कारण की भाव वाढ आहे म्हणून. एवढं लक्षात ठेवजा.
कमी दर आला तर स्वस्त पैशात धोरण, जास्त दर राहिला असता तर महाग इतकं, आणि आता पुन्हा जर आलं रिपीट तर 3% तसंच ठेवीन, तिथं महाग पैशात धोरण टाकीन. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर राहील सर्व बरोबर. हा, त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता आरबीआय परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही म्हणते? परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही आहे. आता तुम्हाला माहित आहे परिणामात्मक म्हणजे काय, इंग्लिशमध्ये जर वाचलं तुम्ही, त्याला म्हणतो आपण संख्यात्मक साधने, म्हणजे क्वांटिटेटिव्ह, जे संख्येत असते तर ते आहे परिणामात्मक. तुम्ही लिहून घ्यायचा पर्यायामध्ये, पण इंग्लिशमध्ये याला क्वांटिटेटिव्ह म्हणते, त्याला क्वालिटी म्हणतो आपण गुणात्मकला. तर पर्यायामध्ये बँक दर आहे, रोख राखीव प्रमाण. आता बँक दर पाहिलंच आपण, रोख राखीव प्रमाण म्हणजे CRR, वैधानिक रोखता प्रमाण 4 पर्याय SLR, हे काय संख्यात्मक आहे. आणि नैतिक समजावणी मग गुणात्मक आहे. म्हणजे बघा, संख्यात्मक जरी माहित असलं तरी आपण उत्तर काढू शकतो. हा, लक्षात ठेवा, याचं उत्तर राहील नैतिक समजावणी. हा, कधी कधी प्रश्न नाही समजला इंग्लिशमध्ये पाहायचा, आणि बाकीचे पर्याय तर दोघात एकच उत्तर राहील ना. 3 तर पर्याय संख्यात्मक भेटत आहे आणि एक तर काय राहणार आहे, गुणात्मक. लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये वाचायचा काही काही. हे आलता 22 प्रश्न आहे. त्यानंतर बघा, बँक रेट म्हणजे काय? बँक रेट हे इथं आलेला आहे. बँक रेट म्हणजे काय? रिझर्व्ह बँकांना असणारा पुनर्वटाव दर. बघा इथं दिलेला आहे, पुनर्वटवणीचा दर म्हणजे रिडिस्काउंट दर. कोणाला म्हणतो आपण? बँक दरला म्हणत असतो. हे विधान बरोबर आहे. बाकीचे नाही का पर्याय युजलेस आहे. हा, काय असेच आहे. पण याचं उत्तर फक्त अ राहील. राज्यसेवा मे 2022 पुनर्वटवणीचा दर म्हणते. लक्षात ठेवा. आणि वटाव दर याले म्हणतो आपण रेपो दरले. लक्षात ठेवा, वटाव दर रेपो दरला म्हणतो, आणि पुनर्वटीचा दर बँक दरला म्हणतो. त्यानंतर बघा, हे राज्यसेवा मेन 2020 आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 14 जून 2014 रोजी किती टक्के होता म्हणते? म्हणून मी इथे दिलेला आहे, 2014ला 8% होता. हे पाठ करायचं, आला रिपीट लिहायचं. हा, 8% होता. पहा, आपल्याला प्रश्न आला पुन्हा 18चा आहे. मौद्रिक धोरण म्हणजे काय? मौद्रिक धोरण म्हणजे काय, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. अशी नियामक धोरण ज्याद्वारे केंद्रीय बँक पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते ना. बघा ना, पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे मौद्रिक धोरण. आणि पैशाचा पुरवठा आपण कुठे वाचलेला आहे? मागच्या पैशामध्ये. M1, M2, M3 याला म्हणतो आपण पैशाचा पुरवठा. M0 ला म्हणतो उच्च शक्ती पैसा, पायाभूत पैसा, हाय पॉवर मनी. हे लक्षात ठेवा, याच्यावर कन्सेप्ट. आणि ते बाकी ते 2 पर्याय आहे ना, सार्वजनिक खर्च, कर महसूल, हे आहे वित्तीय धोरण, ज्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतो ना सरकारचं, त्याच्या संबंधी आपण नंतर पाहूया. बऱ्याच कॉपी आहे. त्यानंतर बघा, केंद्र सरकार घटक राज्य सरकारच्या कर्ज व्यवहाराची व्यवस्थापन कोणामार्फत करते? कर्ज व्यवहाराची व्यवस्थापन बघा इथे दिलेलं आहे, केंद्र आणि राज्याचं कोण करणार आहे? RBI. याचं उत्तर राहील RBI. लक्षात ठेवा, 18चा प्रश्न आहे, पुन्हा येऊ शकते रिपीट. त्यानंतर बघा, घटक 2018चा मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी RBI ही मुख्य संस्था आहे. तर मौद्रिक धोरण राबवते कोण? RBI, म्हणून मुख्य संस्था असणार ना, आहे. हे पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. RBI जर मौद्रिक धोरण राबवत असेल तर आर्थिक विकासाला गती द्यायला लागेल. काही पॉईंट सांगतो, लक्षात घ्या, लॉजिकली बरोबर होतं. मौद्रिक धोरण राबवण्याचं तेच काम असते, आर्थिक विकासाला गती देणे, त्यानंतर आर्थिक स्तरीय ठेवणे, त्यानंतर किंमत स्तरीय ठेवणे, रोजगार वृद्धी करणे, हे नाव आहे. हे म्हणजे बरेच काम आहे त्याचे आले. हे लक्षात ठेवा. आर्थिक स्तरीय म्हणजे किंमत स्तरीय, आर्थिक स्तरीय, विनिमय दराचा दर स्थिर ठेवणे, त्याला म्हणतो आपण स्तरीय. विनिमय दर, किंमत दर, भाववाढीचा दर, त्याच्यानंतर रोजगारमध्ये वाढ करणे, आर्थिक विकासाला चालना देणे, आर्थिक विकासाला गती देणे, या बऱ्याच गोष्टी आहे RBIच्या पॉलिसीमध्ये. तर आपण तिथं पॉझिटिव्ह घ्यायचं, तिथं निगेटिव्ह घ्यायचं नाही अशा वेळेस. मग यापेक्षा जर वेगळं आलं आणखी नावं, कारण की ती बरोबर असू शकतात का, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह, फक्त लक्षात घ्यायचं. नाही तर नुसतं म्हणजे 4-5 आलं आणि 6वा घटक वेगळा विचारला आणि त्याच्यावर आपण क्वेश्चन घेत असन तर तसं करायचं नाही. कारण की RBI बऱ्याच साधनांचा वापर करत असते, कारण की भाववाढीसाठी. म्हणून लक्षात ठेवायचं, आर्थिक विकासाला गती देणार का? हो, म्हणून बरोबर आहे. त्यानंतर बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे का? आहे. हे मौद्रिक धोरणाचे साधन तर वाचत आहोत आपण, पॉलिसी संख्यात्मक आणि गुणात्मक. बँक दर आहे ना, त्यालाच आपण पुनर्वटवणीचा दर म्हणतो, डिस्काउंट दर म्हणतो, रेट म्हणतो. लक्षात ठेवा, हे सर्व बरोबर आहे. त्यानंतर बघा,
गट पूर्व परीक्षा 2018. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली, पाहिलेला आहे आपण, बरोबर आहे. त्यानंतर बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण जे आहे 1950 ला झाले म्हणते. कधी झालेलं आहे? 1 जानेवारी 1949. तारखा पाठ पाहिजे ना, हे जसा तसा पाठ करा, महिन्यात सहित करा, कारण की याच्यावर तुम्ही चुकणं अपेक्षित नाही, बऱ्याचदा रिपीट आहे. इथं पाहत 1949. त्यानंतर भारत सरकारद्वारा वित्त मंत्रालयाकडून भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात. इथं पाय दिलेलं आहे. आरबीआय काय छापत नाही? 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी, बरोबर आहे. म्हणजे कोण छापते? अर्थ वित्त मंत्रालय भारत सरकारचं. हे विधान बरोबर आहे. बाकी सब आरबीआय छापत असते, 2 रुपयाच्या नोट पासून सर्व. फक्त नाणी नाही छापत आणि 1 रुपयाची नोट नाही छापत, म्हणून हे विधान काय राहील? बरोबर. मग इथं असत्य कोणतं? फक्त ब. त्यानंतर बघा ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय? OMO. कधी कधी बा मराठी यूज नाही करत, मी इथं सांगितलेलं आहे. OMO ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील खरेदी विक्री व्यवहार. आता पहा प्रश्न कसा सॉल्व्ह करू आपण. काय म्हणते? चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक कुठले पाऊल उचले? आता आपल्याला चलनवाढ रोखायची आहे. इथं बघा चलनवाढ जर रोखायची असेल तर बघा सरकारी रोख्यांची विक्री कधी करत असतो आपण? तेजीच्या काळात आहे. तेजी म्हणजे काय? भावाड म्हणजे चलनवाढ. मग त्यावेळेस महाग पैशात धोरण, मग काय येईल? विक्री आहे. तर उत्तर काय राहील? विक्री. खरेदी कधी आहे पाहून घ्या. खरेदी म्हणजे मंदीच्या काळात आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मंदीमध्ये द आहे, खरेदीमध्ये द आहे. तर लक्षात ठेवायचं, मंदीच्या काळात स्वस्त पैशात धोरण असते, तेजीच्या काळात महाग पैशाचे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस सरकारी रोख्यांची विक्री करत असते त्यावेळेस पतसंकोच करायचा असते. कारण विक्री कधी करत असते? भाववाढ रोखण्यासाठी करत असते. म्हणजे त्यावेळेस पैशाचा काय करायला लागते? कमी करायला लागेल ना, म्हणून हे फक्त पतसंकोच लक्षात ठेवायचं. बाकी तेजी का महाग पैशात धोरण, पतविस्तार, मंदी आणि स्वस्त, याच्यावरच प्रश्न आहे, याच्यावर सॉल्व्ह होते. याचं उत्तर राहील सरकारी रोख्यांची विक्री म्हणजे पहिला ऑप्शन. खरेदीचे जे राहील ते चलनवाढ मंदीच्या काळात करतो ना, म्हणजे चलनवाढ वाढवण्यासाठी करत असतो आपण. तर लक्षात ठेवा इथे चलनवाढ रोखण्यासाठी असते. कोणती? विक्री करायचं. खरेदी मंदीच्या काळात असते, लक्षात ठेवा. बरेच प्रश्न आहे याचे. देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य कोणती संस्था करते? तर कोण करणार आहे? मौद्रिक धोरण. भारतात महागाई सरकार हे करते ना, सरकार करते एक राजकोषीय धोरणातून, एक करते आपली आरबीआय, ते मौद्रिक धोरणातून. म्हणजे याचं उत्तर काय राहील? आरबीआय, लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा आरबीआयच्या संख्यात्मक पद्धतीत कोणाचा समावेश होते? आता तुम्ही सांगा. संख्यात्मक आलं, क्वांटिटेटिव्ह. तर आपण आताच पाहिलं खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री OMO, बरोबर आहे, ते येणार. बँक रेट पाहिला, व्याजदर ते आहे. राखीव निधीचे बदलते प्रमाण, लक्षात ठेवा. राखीव निधीचे बदलते प्रमाण, हे बा रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण. हे बा याच्यात काय शब्द आहे? राखीव निधीचे आहे ना, हे राखीव निधी असते, हे दोन. हे बा इथं राखीव शब्द आहे ना, हे तर तुम्ही इथं लिहून घ्या वर की राखीव निधीचे बदलते प्रमाण. प्रत्यक्ष साधनं 1 CRR आणि 2 SLR. यालाच आपण राखीव निधीचे बदलते प्रमाण म्हणतो. दोघाले मी लिहिलं नाही, तुम्ही लिहून घ्या. राखीव निधीचे बदलते प्रमाण 2 असतात, एक आहे CRR, SLR. हे एवढं लक्षात ठेवा, याचं सर्वच बरोबर आहे. आणि आपल्याला जर तिथं कळलं नसतं बा हे, तर ए बी तर माहीतच होतं आहे बा. मग असा ऑप्शन आहे का एकच निवडा म्हणून? नाही. तर 1 2 दोन्ही बरोबर असेल तर वरीलपैकी सर्वच जा लागेल ना. तसंही फक्त आता लिहायचं राखीव निधीचे बदलते प्रमाण 2 असतात, CRR, SLR. त्यानंतर बघा जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँक रेट वाढवते. आता तुम्हाला काय म्हटलं होतं? संख्यात्मक साधन जर वाढवलं आपण तर दुसरं काय होईल? कमी होणार. हे लॉजिक आहे. बँक रेट वाढवलं तर दुसरं कमी होणार. आता ऑप्शन पहा. बँक रेट वाढवायचा आहे आपल्याला. चलनवाढ वाढ आहे ना, येणार का नाही? रोजगारीत वाढ नाही येणार. त्यानंतर गुंतवणुकीस परावृत्त करणे म्हणजे गुंतवणुकीपासून दूर जाणे कमी होत आहे का नाही? पण उत्तर हे राहील. लक्षात घ्या, गुंतवणुकीस परावृत्त करणे म्हणजे इथं कोणतेही कमी आलं तर उत्तर लिहायचं, वाढ आलं तर नाही. तर इथं बघा मी म्हटलं होतं वाढवलं काय होईल? तेजीच्या काळात वाढवत असतो आपण. बँक रेट मध्ये पण नाही का हेच आहे समान. बँक रेट मध्ये जरी सर्व संख्यात्मक साधनामध्ये हेच आहे कॉमन. व एक जण वाढवलं तर दुसरं कमीच होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मी शॉर्ट मध्ये काही 2 गोष्टी सांगितल्या. बाकीच्या याच्यात जर आलं रेपो दर वाढवल्या काय होईल आपण सांगितलेलंच आहे, तेच टाईप राहील. दुसरं कमी होणार आहे. हा, हे यांचा व्यस्त संबंध असते, हा लक्षात ठेवा. नाही इथं तुम्ही वरीलपैकी सर्व लिहू शकता, तर चुकीचं राहील ना. त्यानंतर बघा वित्तीय व्यवस्थेत STM 17 आहे. रोखतेवर प्रभाव टाकणारा खालीलपैकी कोणता नवीनतम उपाय आरबीआयने प्रारंभ केलाय?
म्हणजे बा आरबीआयने नाही का कोणतं साधन नवीन वापरलेले आहे म्हणते. तर बघा आपण याच्यातला रिव्हर्स रेपो जुनच आहे ना, खूप जुनं. तर मग ते येणार का? ब तर येणारच नाही आहे. तर ब 2 याच्यात आहे. मग अ ड पैकी उत्तर मारायला पाहिजे. एक आहे MMF आणि एक आहे सीमांत स्थायी सुविधा MSF. तर आपण आत्ताच सांगितलं आहे MSF 2011 लागू झालं आणि SDF आहे 2022चं. मग लेटेस्ट कोणती लागू आहे? हे दोनच आहे ना. मग ऑप्शन मध्ये SDF बी नाही आहे, म्हणून उत्तर काय राहील? MSF. आपण आता घेतलेला आहे, लेटेस्ट तेच लागू झालेलं आहे. याचं उदाहरण राहील, याचं उत्तर राहील फक्त ड बरोबर. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा STM 17 राज्याच्या राजकोषीय व्यवस्थापनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महत्वाची भूमिका पार पाडत असते. विधान बरोबर आहे, कारण की राज्याच्या राजकोषीय व्यवस्थापनात आरबीआय महत्वाची भूमिका पार पाडतच असते, त्यामुळे विधान बरोबर आहे. 2 नंबर बघा राज्याच्या बाजार कर्ज उभारणीस मदत करण्याचे महत्वाचे काम आरबीआय करते. बाजारात कर्ज उभारणी करतेच ना त्याच्याकडून, त्यामुळे तर बाजार चालतो सर चांगल्या प्रकारे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. माहित नसेल तर लाईन पाठ करून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षातून 2 वेळा राज्य वित्त सचिवाची सभा मुंबईत इथं लिहिलेलं आहे बघा. राज्य वित्त सचिवाची बैठक 2 वेळा मुंबईत होते. हे विधान बरोबर आहे. हे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. हा प्रश्न जवळपास 2 वेळा रिपीट आहे. मी आता याच्यात मला दिसला नाही. STI झालेला आहे 18ला 19ला. एकदा तुम्ही पाहून घ्या. 18 19चा STI मेनचा पेपर पाहिजा 20 पर्यंत त्या तुम्हाला दिसणार. तिथं काय दिलं होतं माहिती आहे का? हाच क्वेश्चन नाही का जशाक तसा कॉपी केला, फक्त जे 2 वेळा आहे ना सचिवाची तिथे 3 का 4 वेळा टाकलं त्यांनी, म्हणून कन्फ्युजन केलं त्यांनी. तर लक्षात ठेवायचं 2 वेळाच होते राज्य वित्त सचिवाची बैठक 2 वेळा मुंबईला होते. ते कुठं? मुंबईला होते आरबीआयची. एवढं लक्षात ठेवा. याचं उत्तर बरोबर राहील सर्व. तुम्ही ते शोधून घे जा. त्यानंतर बघा रोख राखीव गुणोत्तर हे पतनियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. आताच पाहिलं आपण CRR सर्वात प्रभावी साधन हेच आहे. लक्षात ठेवा. PIQ बनू शकते. पतनियंत्रणाचे सर्वात प्रभावी साधन कोणते? CRR SLR. एकच निवडायचं असेल तर CRR. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2013 रोजी CRRचं प्रमाण 4% पर्यंत कमी केलं. हे पाठ करायचं. 2013ला 4% पर्यंत कमी केलं. 2 वेळा रिपीट आहे क्वेश्चन. लक्षात ठेवा. हे जसं तसं पाठ करा. त्यानंतर जे तिसरं सेंटेन्स आहे ना ते चुकीचं आहे. ते का चुकीचं आहे माहित नाही, फक्त ते 30% पर्यंत SLR म्हणत होते ते 2012चा. ते प्रमाण माहित नाही मला बी. लक्षात ठेवा. तिसरं चुकीचं आहे. AB बरोबर आहे. हाच प्रश्न 2016चा आहे. कॉपी कसा झाला दाखवतो मग मी तुम्हाला पुढं दाखवतो नंतर. व्यापारी बँकांना त्याच्या जवळील नगद रकमेचा काय भाव सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो या भागाला काय म्हणतात? आता तुम्ही सांगा मला. आपण काय पाहिलं होतं? CRR जे असते ह्या बँका आपण आरबीआय पैसे ठेवतो ना हे कोणत्या स्वरूपात असते? कॅश येणार का? नाही. इथं काय म्हणते माहिती आहे का बा? व्यापारी बँकांना त्यांच्या जवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो. आपण पाहिलं होतं वैधानिक रोखता प्रमाण ही बँका स्वतःकडे ठेवते आणि कोणाच्या स्वरूपात ठेवते? रोखे, सोने आणि सरकारी रोखे. म्हणून काय येणार? सरकारी रोख्याच्या स्वरूपात कोणत्या ठेवल्या जाते? SLR. CRR नाही, रेपो रेट सुद्धा नाही. म्हणून याचं उत्तर राहील 1 नंबर वैधानिक रोखता गुणोत्तर म्हणजे SLR. हे लक्षात ठेवा, कारण की हे आपण सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापर करत असतो याचा. कारण की हे 3 याच्यात ठेवतो ना, सोने, पैसे आणि रोखे. हे फक्त कॅश मध्ये असते. हे फरक आहे. 16चा आहे. पुन्हा रिपीट होईल. त्यानंतर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहे? आताच पाहिला आपण. किती सोपा आहे. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण सोपा आहे. त्यानंतर बघा अर्थव्यवस्थेत डिअर मनी याचा अर्थ काय? आताच तुम्हाला सांगितलं बा. यांनी इंग्लिश मध्ये विचारलं. मी सांगितलं तुम्हाला डिअर मनी, चीप मनी. डिअर म्हणजे काय? महाग पैशाचे धोरण. चीप म्हणजे स्वस्त असते ना, चीप पॉलिसी विचारलं त्यांनी. ते स्वस्त पैसा. इथं काही महाग पैशात धोरण. आणि महाग पैशाचा अर्थ विचारला. महाग म्हणजे काय? जिथं व्याजदर काय राहील? जास्त राहील त्याला म्हणतो महाग पैशाचं. जिथं व्याजदर कमी राहील. मागच्या याच्यात पाहिलं होतं 3% 1951ला 3% पर्यंत व्याजाचा दर होता, त्याला स्वस्त पैशात धोरण म्हणतात. कारण की व्याजदर कमी आहे म्हणून त्याला स्वस्त, व्याजदर जास्त तर महाग पैशात धोरण. महाग पैशात धोरण तेजीच्या काळात असते आणि स्वस्त पैशात धोरण मंदीच्या काळात असते. पण याचं उत्तर आहे जास्त व्याजदराने. इंग्लिशमध्ये डिअर मनी पॉलिसी आणि स्वस्ताला म्हणतो चीप मनी पॉलिसी. लक्षात ठेवा. तर बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर बँक रेट कोणता आहे? संख्यात्मक साधन आहे. लक्षात घ्या. आताच पाहिला आपण. त्यानंतर मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पतविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनाचा पैशाचा विस्तारावर सारखाच परिणाम होतो म्हणते? पैशाचा विस्तार म्हणजे पैशाच्या पुरवठ्यावर. आता तुम्ही सांगा. सारखाच परिणाम SLR CRR चा होते, म्हणून याचं वरीलपैकी दोन्ही बरोबर राहील. लक्षात ठेवा.
हे राज्यसेवा 2015चा आहे, सोपाच आहे बघा. एसओ 2015 रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे कोणता? बघा हेच व्याख्या CRR. बँका आरबीआय कडे रोख स्वरूपात ठेवी ठेवतात. कोण? बँका आरबीआय पैसे ठेवतात. तेच विचारलं. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँका जे किमान रोख राखीव निधी ठेवते, रोख आहे ना, तर कोण ठेवतं? आरबीआय पैसे. हेच आहे CRR. तर लक्षात याचं उत्तर आहे CRR. SLR आहे ऑप्शन मध्ये, रेपो आहे, OMO आहे. आला ना OMO? हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे, तुम्ही नक्कीच ते पहा. तेच ते क्वेश्चन रिपीट आहे. त्यानंतर बघा, आर्थिक विकासासाठी वित्त पुरवठा किंमत स्तरीयाचा प्रयत्न याविषयी कोणते धोरण आहे? आता मगाच सांगितलं मी, आरबीआयचं मौद्रिक धोरण आहे. किंमत स्तरीय आला का? आलं ना. किंमत स्तरीय, विनिमय दर स्तरीय, आर्थिक विकासाला गती देणे, रोजगार वाढवणे, हे बऱ्याच गोष्टी येते ना. यासाठी जे धोरण असते मौद्रिक, किंमत स्तरीय कोण करत असते? तर आरबीआय करत असते. हा लक्षात ठेवा. मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. आणखी प्रश्न आहे त्याच्यावर. संवैधानिक रोखता गुणोत्तर म्हणजे वैधानिक. SLR म्हणजे व्यावसायिक बँकांनी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी बाळगलेली रोख रक्कम आहे? बघा मंगाई प्रश्न हे चालता. आपण काय पाहिलं होतं? SLR जे आहे त्याच्यामध्ये पैसा कोणत्या स्वरूपात ठेवते? बँका स्वतःजवळ ठेवत असते ना SLR. तर ते असते 3 याच्या, सोने, रोख आणि सरकारी रोखे. हे रोख सोबत असते CRR. तर आपण याच्यावर विचारलं कशात बाळगलेली राहते? तर 4 नंबरचं राहील सरकारी रोखे विकत घेण्यासाठी. आल्या सरकारी रोखे हे. तर लक्षात ठेवजा. 4 नंबरचं उत्तर आहे. सोपं कॅटेगरीतला आहे. 14चा प्रश्न आहे. त्यानंतर मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की प्रश्न रिपीट आहे. ती 16चा होता, 14चा बघा. रोख राखीव गुणोत्तर पत नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे. बरोबर आहे. 9 फेब्रुवारी 2013 रोजी CRRचं प्रमाण किती आहे? 4% आहे. हे बरोबर आहे. आणि पुन्हा विचारलं 2012 मध्ये SLR प्रमाण 30% पर्यंत कमी केले गेले. तिथे हेच सेंटर होतं, तिथं चुकीचं होतं, इथं सुद्धा चुकीचं आहे. हे बी बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही शोधून घ्या हे 2012ला किती होतं तर मला हे सांगा. त्यानंतर बघा याचं हे बी बरोबर आहे. जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून रोख राखीव गुणोत्तरात घट केली जाते तेव्हा काय परिणाम होतो? आता आपण आत्ताच पाहिलं होतं, आरबीआय कडून जर रोख राखीव गुणोत्तर म्हणजे काय? CRR मध्ये जर घट केली असेल तर दुसरं काय करणार आहे? वाढणार ना दुसरं. आपण म्हटलं व्यस्त संबंध आहे. मग असं पाहा की ज्याच्यात वाढ आहे, पण कोणाची वाढ पाहिजे? व्यापारी बँकापाशी. हा लक्षात ठेवा. तर मध्यवर्ती बँकापाशी नाही. CRR म्हणजे काय असते? व्यापारी बँका नाही का रिझर्व्ह बँकेवर ठेवी ठेवत असते. तर दुसरं बघा, व्यापारी बँकाकडे कर्ज देण्यासाठी कमी पैसा उरतो का? नाही. कमी येणार नाही. एक वाढ असेल तर दुसरं घट राहणार. तर इथं CRR पहिले घट दिलेली आहे, तर दुसरं वाढ राहील. तर याचं उत्तर राहील 4. व्यापारी बँकाकडे कर्ज देण्यासाठी अधिक पैसा उरतो. लक्षात घ्या. कारण माहित आहे का, जर तुम्ही नाही का CRR जर कमी केलं तर व्यापारी बँकेला आरबीआय पाशी जे पैसे ठेवते कॅश स्वरूपात ते कमी ठेवा लागेल ना. मग कमी ठेवला, त्याचा दर जर कमी झाला तर मग व्यापारी बँका काय करणार? बाजारात पैसे ओतणार ना. म्हणून म्हणतो आपण त्याला अधिक पैसा उरतो बा व्यापारी बँकेला. हे लक्षात ठेवा. हे सोपेच आहे काय प्रश्न, फक्त समजून घ्या. एक वाढलं दुसरं कमी होणार आहे. कन्सेप्ट महत्वाचे आहे. त्यानंतर बघा राज्यसेवा मेन 2013 रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करून रेपो दरात कपात करत आहे तर आणखी व्यवस्थित आणखी रोखता आणते म्हणते. बघा तुम्ही सांगा रेपो दरात, हे बघा रेपो दर कुठे आहे? इथं आहे. रेपो दरात जर तुम्ही कमी केलं रेपो दर, तर रेपो दरचा अर्थ काय होते पहा? आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देत असते, म्हणजे व्यापारी बँका पैसा वाढवणार ना. परंतु यांनी जर कमी केलं हे दर तर दुसरं काय वाढणार आहे? वाढणार. तर याने काय म्हणते? रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात केली तर आणखी रोखता आणते म्हणते. हे विधान बरोबर आहे. रोखता आणणार आहे, कारण की कपात केले तर व्यापारी बँकेवर पैसा जास्त येणार ना, म्हणून विधान बरोबर आहे. 2 नंबरचं बघा, व्यवस्थित रोखता शोषून घेण्यास रिव्हर्स रेपो दर रिझर्व्ह बँकेस मदत करत असते. मग हे बघा ना, रिव्हर्स रेपो दर काय करत असते? रोखता शोषते. हे विधान बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. कन्सेप्ट फार महत्वाचे आहे. रोखता शोषणे म्हणजे रोखता कमी करत असते रिव्हर्स रेपो दर. कारण याच्यात व्यापारी बँका आरबीआयला कर्ज देते, म्हणजे व्यापारी बँकेचा पैसा आरबीआयकडे जातो आणि याच्यात आरबीआय व्यापारी बँकेला पैसा देते, म्हणून बाजारात रोखता ओतते किंवा आणते, वाढते असा शब्द आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर भाववाढीच्या नियंत्रणाच्या मौद्रिक उपायात याचा समावेश होतो. म्हणजे भाववाढ जे नियंत्रण करत असते आरबीआय मौद्रिक धोरण, त्यानुसार कोणाचा समावेश होते? बघा, बँकाच्या पतपुरवठ्यावर निर्बंध. हे पतपुरवठा जे असते पैशाचा, याच्यावर निर्बंध आणू शकते त्यांनी भाववाढीच्या काळात, म्हणजे ते बँका संबंधी आहे. बँक दरात वृद्धी, बँक दरात म्हणजे जे बँक रेट आहे त्याच्यात वृद्धी करू शकते. विधान बरोबर आहे, कारण की भाववाढीच्या काळात करावंच लागते ते.
त्यानंतर बचतीस प्रोत्साहन आणि सार्वजनिक खर्चात कपात हे येणार नाही, कारण हे राजकोषीय धोरणाचं साधन आहे, ते आपण पाहू तिथं. आता फक्त लक्षात ठेवा, सार्वजनिक खर्चात कपात, बचतीत प्रोत्साहन हे राजकोषीय आहे, म्हणजे उत्तर ए बी राहील. हा, नंतर पाहूच आपण हे. बघा, रेपो रेट बद्दल पुन्हा आला प्रश्न, 2013चा एसटी आहे. बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याला वटाव दर म्हणतात. आता बँकाच घेताय ना आरबीआय कडून, आरबीआय व्यापार बँक कर्ज देते, बरोबर आहे, आणि यालाच आपण वटाव दर म्हटलं. मग अशी तुम्हाला मी सांगितलं, पुनर्वटाव दर बँक दरला म्हणतो आणि वटाव दर आपण रेपो दरला म्हणतो. आणि हे कर्ज कसं असते, अल्पकालीन, म्हणून याचं उत्तर आहे एसी. हा, लक्षात ठेवा, सोपंच आहे, फक्त 1-2 वेळा कन्सेप्ट पाहून घ्या. याचं उत्तर आहे अ का. त्यानंतर बघा, मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे विचारलेली आहे. बघा, ते मौद्रिक धोरण 3-4 क्वेश्चन आहे ना, हे लिहून घे जा. पैशाची तटस्थता, किंमत स्थिरीकरण, विनिमय स्थिरीकरण, पूर्ण रोजगार आणि आर्थिक वृद्धी. अ येणार फक्त, बाकी येणार नाही. अ लिहायचं, जसं तसं कॉपी करा बस, बाकी काही करू नका. मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे आहे. त्यानंतर बघा, देशात पतनिर्मिती नियंत्रित करण्यासाठी आरबीआय कडून कोणता उपाय योजला जाईल. आता आपल्याला पतनिर्मिती नियंत्रित करायची आहे. पतनिर्मिती म्हणजे पत पैशावर काय करायचं, नियंत्रण ठेवायचं आहे. कधी करत असतो आपण हे नियंत्रण, भाववाढीच्या काळात. मग भाववाढीच्या काळात काय करत असतो आपण, बघा, सरकारी रोख्यांची विक्री, बरोबर आहे. पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवायचं आहे ना आपल्याला. नियंत्रण कधी ठेवत असतो, खूप झालं असं पतनिर्मिती पैसा त्यावेळी तेजीच्या काळात. मग इथं काय करायचं, सरकारी रोख्यांची विक्री. आणि इथं इथं काय, पत विस्तार म्हणजे काय, ते मंदीच्या काळात करत असतो, म्हणजे पैसा वाढवत असतो आपण त्यावेळी. म्हणून लक्षात ठेवायचं, खरेदी मंदीच्या काळात. याचं उत्तर येईल सरकारी खुल्या बाजारात रोख्यांची विक्री करणे. हा, लक्षात ठेवा. त्यानंतर मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात. आरबीआय नाही का, सदस्य बँकांना जे कर्ज देते त्याला आपण बँक रेट म्हणत असतो. लक्षात ठेवा, बँक दरात दीर्घकालीन असते बँक रेट. तर हे कन्फ्युजन होऊ नका. मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतो आपण, बँक रेट म्हणत असतो. लिहून घ्या, सोपाच आहे. त्यानंतर बघा, राज्यसेवा पूर्व 2012 देशातील विविध बँकांनी आरबीआय कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर आरबीआयचे व्याज आकारते त्याला काय म्हणते. म्हणजे आरबीआय कडून उसनवार घेतलेल्या, म्हणजे याला म्हणतो आपण रेपो दर. हेच बघा, आरबीआय कडून व्यापारी बँक कर्ज घेत आहे, म्हणजे हे तर विचारलं, देशातील विविध बँकेने आरबीआय कडून उसनवार घेतलेल्या, तर मग त्याला म्हणतो आपण रेपो दर. हा, लक्षात ठेवा, सोपा आहे. 1934च्या कायद्यान्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कोणते कार्य करण्याचे हक्क देण्यात आले आहे माहित आहे. आता पहा, रिझर्व्ह बँक बद्दल सांगतो, पत नियंत्रण करत असते आरबीआय, बरोबर आहे, पाहिलं. बँकाची बँक म्हणून काम करते, माहित आहे. सरकारची बँक असते का, असते, लक्षात ठेवा. याचं वरीलपैकी सर्व आहे ना, हे तुम्हाला लक्षात ठेवा. मी काही पॉईंट सांगतो. सरकारची बँक असते, बँकाची बँक असते, पत नियंत्रण करते आरबीआय. त्यानंतर पतपत्र देते. त्यानंतर बघा, भारतातील केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक का म्हणतात ते लिहून घ्या तुम्ही. हे सर्व अनुसूचित बँकेचा रोख रकमेचा साठा सांभाळते. अनुसूचित बँक म्हणजे शेड्यूल बँकेचा काय करत असते, पैसा सांभाळत असते, म्हणून त्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो असतो. हे पाठ कर्जा, प्रश्न आलता. त्यानंतर बघा, आरबीआयच्या प्रमुख कार्यात कोणाचा समावेश होते. सरकारची बँक आहे, बँकाची बँक आहे म्हणून काम करते, चलनी नोटा छपाई करते. शेतकऱ्यांची बँक आणि उद्योजकाची बँक असं नसते. हा, सरकारची बँक असते, बँकाची बँक असते, हे लक्षात ठेवा. बाकी त्यांनी नाही का फक्त बनवलेली आहे, म्हणून याचं उत्तर आहे फक्त अड. हा, हे 2020चा प्रश्न आहे, कार्याचा आहे. त्यानंतर अंतिम ऋणदाता म्हणून सुद्धा काम करत असते, समाज शोधन केंद्र म्हणून सुद्धा करत असते. हे कार्य आहे त्याचे. तुम्ही एकदा फक्त आरबीआयचे कार्य पाहून घ्यायचा, बँकाची बँक, सरकारची बँक, ते तुम्हाला समजणार आहे तिथं. ते काही एवढं इम्पॉर्टंट नव्हतं, तुम्ही जर पाहून घेतलं थोडंफार तर तुमचं ते लक्षात राहील. मी इम्पॉर्टंट घेतलं. त्यानंतर बघा, एसओ पूर्व 2014 आला होता बँकिंग नियमन कायदा, जोडायला हवा. ते कधीचा बँकिंग नियमन कायदा, हे बघा, बँकिंग नियमन कायदा इथे 1949 इथे दिलेला आहे मी. हे बघा, बँकिंग नियमन कायदा 1949 आहे, हे लिहून घ्यायचा. बँकाचे राष्ट्रीयकरण कधी झालेलं आहे आपण पाहू याच्यानंतर. 1969 झाले एकदा, 1980 ला 14 बँकेत झाले, 1969, 80 ला झालं 6 बँकाचं, लक्षात ठेवा. 19 बँक आहे. स्टेट बँकेची स्थापना 1 जुलै 1955 पाहिलेलंच आहे आपण. स्टेट बँक समूहाची लक्षात घ्या 1960. हे तुम्ही जशाक तसे लिहून घ्या, जोडायला हवा. आपण पाहू मग त्यानंतर हे राष्ट्रीयकरण पाहून घ्या एकदा. याच्यावर बँकाचे राष्ट्रीयकरण.
तर अशा पद्धतीने नाही का आपण आरबीआयचे संख्यात्मक साधन, आरबीआयची पार्श्वभूमी, गुणात्मक साधन आणि जी संख्यात्मक साधन आपल्याला डिटेलमध्ये विचारते त्याचा अर्थ त्याचे PIQ सहित घेतलेले आहे. थोडंफार मागं पुढे होऊ शकते, तुम्ही नक्की व्यवस्थित नोट्स काढा आणि प्रश्न सोडून पहा एकदा तुम्ही, म्हणजे जेणेकरून तुमची पकड होईल आणि तुम्हाला सेकंदात सॉल्व्ह झाला पाहिजे प्रश्न आरबीआयवरचा, हे लक्षात ठेवा. आता आपण नाही का याच्यावरची बरीच माहिती पाहिलेली आहे, फॅक्च्युअल पाहिलेली आहे, याच्यावर मला वाटते की प्रश्न तुमचा सुटू शकते. यानंतर नाही का आपण बँक संबंधित जे काही इतर बँका आहे, SBI, नाबार्ड, त्यानंतर राष्ट्रीयकरण झालेल्या बँका, त्याच्यावर प्रश्न आहे ना, ते घेऊ आपण नंतर. नर्सिंग समिती 1-2 याच्यावर प्रश्न आलेले आहे, ते आपण डिटेल घेऊ कारण की मोठा व्हिडिओ आहे. त्यानंतर आज आपण आरबीआय पाहू. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.